हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर रिव्हिजन थ्रू क्वेश्चन्स हे जे काही रिव्हिजन बॅच सुरू केलेलं आहे, यामध्ये आपण साधारणतः 30 दिवसाचं नियोजन आपण केलेलं आहे. याच्यात 5 आठवड्यांमध्ये ते डिवायडेशन केलेलं आहे. सो प्रत्येक आठवड्यामध्ये एक सब्जेक्ट या पद्धतीने आपण 5 आठवड्यामध्ये 5 सब्जेक्टचे जे काही रिव्हिजन आहे ते आपण क्वेश्चनच्या माध्यमातून किंवा प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही आपण क्विज फॉर्ममध्ये प्रश्न पोस्ट करतो आहोत आणि त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, तर त्या अनुषंगाने आपण एकंदरीत पूर्ण 5 विषयाची जी काही रिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यानंतर आहे भूगोल, इतिहास आणि विज्ञान, अशा पद्धतीने 5 सब्जेक्टचे रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेलं आहे. ओके, तर आपण पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे फर्स्ट वीकमध्ये आपण राज्यशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयाला अभ्यासत आहोत आणि या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ओके, ज्याच्यामध्ये आपण एक लेक्चरमध्ये म्हणजे या आधीच्या कालच्या लेक्चरमध्ये आपण डे 1 मध्ये जे घटना निर्मिती आहे, त्यानंतर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आणि जे काही नागरिकत्व संदर्भाने सिटिझनशिप संदर्भाने जे महत्त्वाचे टॉपिक होते ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून ते डिस्कस केलेलं आहे. ओके, सो तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसेल तर ते जाऊन बघा, त्याच्यानंतर या व्हिडिओला कंटिन्यू करा. ओके, सो या ठिकाणी डे सेकंड, ओके, सो दुसऱ्या दिवशी आपण राज्यशास्त्र अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये DPSP अर्थात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर आहे मूलभूत कर्तव्य आणि घटनादुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे. ओके, सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी काही अमेंडमेंट प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि त्यासाठी प्रोव्हिजन काय आहे ते या ठिकाणी आपण प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आणि रिव्हिजन करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता या ठिकाणी आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे संदर्भाने पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो काय विचारला गेलेला आहे? राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे संदर्भात योग्य विधाने ओळखा, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो जे काही DPSP आहे, सो DPSP संदर्भाने अयोग्य अर्थात चुकीचे विधान कुठले आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, अविधान दिलेलं आहे, ही तत्वे ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आली. त्यानंतर ब दिलेलं आहे, फक्त एकदाच या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती झाली आहे, अशा एकंदरीत ब विधान दिलेलं आहे. क स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, तर या तत्वांना व मूलभूत हक्कांना, ओके, सो DPSP प्लस मूलभूत हक्क आहेत, सो यांना ठाकूर भार्गवदास यांनी संविधानाचे एक विवेक, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्सायन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्याला विवेक संविधानाचे विवेक अशा पद्धतीने म्हटले आहे. सो ते ठाकूर भार्गवदास यांनी म्हटलेलं आहे का, आणि आपल्याला अयोग्य किंवा चुकीचं या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी दिल्याप्रमाणे राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये, ओके, जे काही पार्ट 4 मध्ये कलम 36 ते 51, ओके, 36 टू 51 या आर्टिकलमध्ये एकंदरीतच राज्य धोरणाच्या अर्थात जे काही राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अशा पद्धतीने म्हटलं जातो, त्याची तरतूद या भागामध्ये अर्थात भाग 4 मध्ये आणि कलम 36 ते 51 या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. राज्यघटनेच्या जे काही निर्मातेकर्त्यांनी किंवा राज्यघटना निर्मात्यांनी ही जी काही तत्व आहे ते कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारलेलं आहे, तर लक्षात ठेवा आयर्लंडच्या राज्यघटनेकडून. ओके, सो आयरिश राज्यघटनेतून हे जे काही संविधानात किंवा आपल्या राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ते स्वीकारण्यात आलेले आहे. ओके, सो आयर्लंडमध्ये जे काही 1937 मध्ये जो राज्यघटने तयार झालेला होता, तर त्या राज्यघटनेमध्ये DPSP हे जे काही तरतूद आहे, तर त्या तरतुदीतून प्रभावित होऊन त्याचा स्वीकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. ओके, आणि हे जे काही DPSP किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ते 1935चा जो काही भारत सरकार अधिनियम होता, तर त्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, ज्याला प्रशासन व्यवस्थेचे कारभार पाहण्यासाठी म्हणून एक इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनांची नांदी अशा पद्धतीने देण्यात आलेले होते, जे गव्हर्नर ते इश्यू करत होते. ओके, आणि त्या पद्धतीने जे काही राज्यकारभार असेल किंवा प्रशासनाचा कारभार असेल ते चालत असेल. सो काही जे संविधान निर्माते होते, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनच्या जी काही आपली राज्य धोरणाची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ते एकंदरीतच या 1935च्या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनशी मिळती जुळती आहेत, अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील याबद्दल स्टेटमेंट केलेलं होतं. ओके, सो मिळती जुळती तरतूद आहे अशा पद्धतीने त्यांनी देखील स्टेटमेंट केलेलं होतं. ओके,
त्यानंतर याच्यामध्ये जे काही टीका आणि महत्व सांगणारे आणि टीका करणारे अशा पद्धतीने त्यांच्या स्टेटमेंटवरून राज्यसेवा मुख्य परीक्षेवर प्रश्न असतो. सो येणाऱ्या काळात पूर्व परीक्षेमध्ये देखील तो प्रश्न रिपीट होऊ शकतो म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. सो टी कृष्णम्माचारी यांचं काय म्हणणं आहे, तर टी कृष्णम्माचारी यांनी या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याला काय म्हटलेलं आहे, तर भावनांचे खऱ्या अर्थाने कचराकुंडी. ओके, सो भावनेने भरलेले कचराकुंडी अशा पद्धतीने त्यांनी या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाविषयी म्हटलेलं आहे. ओके, थोडक्यात काय, तर या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या काही तरतुदी किंवा प्रोव्हिजन्स आहेत, तर ते फक्त भावनांचे एक स्वरूप दाखवतो आहे, मात्र वास्तविक ते अंमलात येणार नाही अशा पद्धतीने आणि ते वेस्ट होणार अशा पद्धतीने त्यांनी टीकात्मक जे काही विधान आहे ते केलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा टी कृष्णम्माचारी कचराकुंडी. ओके, सो इतका जरी कीवर्ड लक्षात ठेवा, कचराकुंडी कोणी म्हटलेलं आहे, तर टी कृष्णम्माचारी. त्यानंतर के.सी. व्हियर. ओके, के.सी. व्हियर यांनी ध्येय आणि आकांक्षाचा जाहीरनामा. ओके, सो आकांक्षांचा जाहीरनामा अशा पद्धतीने या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्व संदर्भाने विधान केलेलं आहे. ओके, ते केवळ नैतिक बांधिलकी म्हणून काम करतात अशा पद्धतीने या डीपीएसपी संदर्भाने त्यांनी बोललेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, के.सी. व्हियर यांचं ध्येय आणि आकांक्षांचा जाहीरनामा आणि ते केवळ नैतिक बांधिलकी असते, शासनावर काही जबरदस्ती किंवा बंधनकारक नसते अशा पद्धतीने, म्हणून ते फक्त ध्येय आणि आकांक्षांचा जाहीरनामा वास्तविक पूर्ण होणार नाही अशा पद्धतीने के.सी. व्हियर यांनी टीका केलेली आहे. सर आयव्हर जेनिंग यांचं काय म्हणणं आहे, तर त्यांनी केवळ पवित्र आकांक्षा, ओके, ज्या तरतुदी त्याच्यामध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये देण्यात आलेलं आहे, ते केवळ पवित्र आकांक्षा आहेत, वास्तव स्वरूपामध्ये ते अंमलात येणार नाही अशा पद्धतीने, येऊ शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी टीका केलेली आहे. त्यानंतर के.टी. शहा यांचं म्हणणं काय, तर पवित्र अतिरेकीपणा. ओके, याच्यामध्ये आपल्याला जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्यामध्ये बोलल्या जातोय, त्या चांगल्या गोष्टीचा अतिरेकपणा दाखवला गेलेला आहे, मात्र त्यासाठी जे काही गव्हर्नमेंटकडे किंवा जे काही राज्याकडे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जो मानसिकता पाहिजे किंवा एकंदरीतच विचारशक्ती पाहिजे, तर ते पूर्ण होणार नाही किंवा ते प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच त्याची तुलना त्यांनी काय केलेली आहे, तर बँकेतील धनादेशाप्रमाणे केलेली आहे. ओके, सो बँकेत जर पैसे असेल तेव्हा ते एखाद्याला जर चेक दिले तर ते चेक योग्यरित्या वटविल्या जाईल, नाही तर मग ते बाउन्स होण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीने त्यांनी टीका पवित्र अतिरेकीपणा आणि त्याची तुलना धनादेशासोबत अर्थात बँकेतील चेक सोबत केलेला आहे. ओके, समजा प्रश्न आला की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांची तुलना बँकेतील चेक किंवा बँकेतील धनादेश अशा पद्धतीने कोणी केलेला आहे, तर लक्षात ठेवा के.टी. शहा यांनी केलेला आहे. आणि नसरुद्दीन शहा हे तर वेगळेच, यांचा दृष्टिकोन आपल्याला या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाविषयी आपल्याला दिसून येतो. ओके, यांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण नवीन वर्षाच्या दिवशी रिझोल्युशन करतो आणि 2 जानेवारीला तो रिझोल्युशन मोडला जातो, त्याच्यापेक्षाही हे जे काही राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आहेत ते खालच्या पातळीवर आहेत किंवा नव्या वर्षाच्या संकल्पापेक्षा चांगले नाहीत. ओके, अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. अर्थात ज्या दिवशी आपण जे संकल्प ठरवलेले आहेत ते देखील त्याच दिवशी पूर्ण होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, सो नव्या वर्षाच्या संकल्पापेक्षा कमी लेखलेलं आहे, चांगले नाही अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे, जे 2 जानेवारीला मोडले जाते. ओके, नवीन वर्षाचा जो काही संकल्प पत्र असतो किंवा जे काही रिझोल्युशन असते ते 2 जानेवारीला मोडले जाते आणि त्याही पेक्षा या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपल्याला कमकुवत यामध्ये दिसतो आहे अशा पद्धतीने टीका त्यांनी केलेली आहे. मात्र काही जे घटनाकर्ते होते किंवा तज्ज्ञ व्यक्ती होते त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर एम.सी. सागला, बी.एन. राव, ओके, ग्रॅनविल ऑस्टिन यांनी या मार्गदर्शक तत्वासंदर्भाने पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह विधाने केलेले आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारतीय राज्यघटनेची नाविन्यपूर्ण, ओके, नॉवेल वैशिष्ट्य किंवा नॉवेल फीचर अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे. ओके, आय थिंक 2022 किंवा 23च्या पूर्वपरीक्षेमध्ये, कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये यावर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या घटनेतील कोणत्या भागाचे वर्णन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणून केलेले आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा, ते आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, त्यानंतर माजी सरन्यायाधीश होते एम.सी. छागला. सो यांनी काय म्हटलेलं आहे, तर जर ही तत्वे अर्थात जे काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत योग्य पद्धतीने अंमलात आणली तर आपला जो भारत देश आहे तो खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग बनेल अशा पद्धतीने त्यांनी या मार्गदर्शक तत्वे संदर्भाने विधान केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असं विधान कोणी केलेलं आहे, तर सरन्यायाधीश छागला यांनी केलेलं आहे. ओके, त्यानंतर
सर बी एन राव जे काही आपल्या राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार होते. ओके, सो कायदेशीर सल्लागार बी एन राव यांनी मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करताना किंवा त्या संदर्भाने विधान करताना राज्याच्या जे काही अधिकारांचे स्रोत आहेत तर त्या अधिकारांच्या स्रोतासाठी एक नैतिक उद्देश म्हणून कार्य करेल अशा पद्धतीने त्यांनी या संदर्भाने या राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वांचे ओळख करून दिलेली आहे. ओके, आणि यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. सो किमान शैक्षणिक मूल्य आहे असे कोणी म्हटलेलं आहे तर बी एन राव यांनी. तर ग्रॅनविल ऑस्टिन यांचं काय म्हटलेलं आहे. सो ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात की जे काही नीती निर्देशक तत्व आहे अर्थात जे काही डीपीएसपी आहे आणि फंडामेंटल राईट्स हे दोन्ही राज्यघटनेचे विवेक आहेत किंवा कन्सायन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहेत. ओके, सो राज्यघटनेचे विवेक असा कोणी म्हटलेला आहे तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी नीती निर्देशक तत्वे आणि जे काही आपल्या राज्यघटनेतील मूलभूत हक्क आहे त्या संदर्भात राज्यघटनेचा विवेक म्हणून उल्लेख केलेला आहे. ओके, आता प्रश्नाकडे येऊयात. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की ही तत्वे ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे. सो जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे, कारण आपण बघितलेलं आहे की ही जी तत्वे आहेत ते एकंदरीतच आयरिश किंवा आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेले आहे, त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे यात फक्त एकदाच दुरुस्ती झालेली आहे. आता लक्षात ठेवा यामध्ये चार वेळा दुरुस्ती झालेली आहे. ओके, सो पहिल्यांदा 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये, ते आपण सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, थोडक्यात या ठिकाणी मी सांगतोय. त्यानंतर दुसऱ्यांदा 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये, त्यानंतर तिसऱ्यांदा 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये आणि चौथ्यांदा जे काही 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये, अशा 4 वेळा या डीपीएसपी मध्ये किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये बदल किंवा दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे एकदाच हे देखील चुकीचं आहे. आणि या तत्वांना अर्थात राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांना व मूलभूत हक्कांना ठाकूर भार्गवदास यांनी संविधानाचे विवेक म्हटले आहे अशा एकंदरीत स्टेटमेंट आहे. हे देखील चुकीचं आहे, कारण आपण बघितलेलं आहे जे काही ग्रॅनविल ऑस्टिन होते ब्रिटिश अधिकारी, तर त्यांनी या मूलभूत हक्क व राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाला संविधानाचे विवेक म्हटलेलं आहे. सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजेच अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केले आहे अशा पद्धतीने वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सामाजिक तत्वे, आर्थिक तत्वे, राजकीय तत्वे. दुसरा पर्याय दिलेला आहे सामाजिक तत्वे, गांधीवादी तत्वे, उदारमतवादी तत्वे. तिसरा आहे समाजवादी तत्वे, राजकीय तत्वे, उदारमतवादी तत्वे. चौथा आहे समाजवादी तत्वे, गांधीवादी तत्वे आणि आर्थिक तत्वे. ओके, सो तत्पूर्वी आता हे जे काही आपण लेक्चर बनवत आहोत ते थोडा लेंदी होऊ शकतो, कारण आपण प्रत्येक जे काही जे माहिती आहे ते या ठिकाणी डिटेलमध्ये बघत आहोत. ओके, सो जर जास्त लेंदी व्हिडिओ झालेला असेल तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही 1.5 किंवा 2च्या स्पीडने हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका. ओके, सो एकदा व्यवस्थित जी काही रिव्हिजन आहे ते होईल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण विचारलेलं आहे मार्गदर्शक तत्वासंदर्भात. लक्षात ठेवा या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल संदर्भात दिलेलं आहे. सो यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर सोशलिस्ट प्रिन्सिपल ज्याला समाजवादी तत्वे म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर आहे गांधीयन प्रिन्सिपल ज्याला गांधीवादी तत्वे, आणि लिबरल किंवा इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल ज्याला उदारमतवादी किंवा शैक्षणिक तत्वे अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी आर्टिकल देखील दिलेलं आहे. सो आपण थोडक्यात हे जे काही वेगवेगळे वर्गीकरण आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो सबसिक्वेंट स्लाइडमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये हे बघणार आहोत. सो या ठिकाणी संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार जे काही सर बी एन राव होते यांनी या डीपीएसपीच्या संदर्भाने याआधी जेव्हा संविधान निर्मितीच्या कामकाजाला सुरुवात झालेली होती तर त्यांनी एक सजेशन किंवा शिफारस केलेली होती. तर त्या शिफारशीमध्ये काय होतं तर अधिकारांचे जे काही नागरिकांचे जे काही अधिकार आहेत, सो नागरिकांच्या अधिकारांचे किंवा व्यक्तीच्या अधिकाराचे न्याय्य आणि गैरन्यायिक अशा 2 प्रकारात विभागणी करावी अशी शिफारस या सर बी एन राव यांनी केलेले होते. ओके, सो प्रश्न विचारलेला होता यावर. सो लक्षात ठेवा सर बी एन राव यांनी केलेलं होतं न्याय आणि गैरन्यायिक अशा पद्धतीने अधिकारांची विभागणी करावी, आणि त्याच पद्धतीने मसुदा समितीने ते मान्य केले आणि एकंदरीतच त्याचे फलित असे झाले की जे काही मूलभूत हक्क आहेत ते एकंदरीतच न्यायिक आहेत. म्हणजे मूलभूत हक्क, एखाद्या नागरिकाचा मूलभूत हक्क डावलला गेलेला असेल तर तो नागरिक त्या मूलभूत हक्काच्या संरक्षणार्थ न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकतो. मात्र गैरन्यायिक हक्कामध्ये जे काही डीपीएसपी अंतर्गत जे प्रोव्हिजन्स आहेत
त्यांचा समावेश या गैर न्यायिक हक्कामध्ये केला जातो. सो या DPSP संदर्भाने एखादा जे काही या DPSP मध्ये जे तरतूद आहे तर त्याचे इम्प्लिमेंट जर गव्हर्नमेंट किंवा राज्य करत नसेल, सो अशा वेळेस कुठलाही नागरिक सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात किंवा कुठल्याही न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, ते गैर न्यायिक आहेत. ओके, सो अशा पद्धतीने दोन प्रकारे न्याय व गैर न्यायिक अशी विभागणी कोणी शिफारस केलेली होती? सर BN राव यांनी केलेली होती. ओके, त्यानंतर आहे नीती जी काही निर्देशक तत्व आहे हे जरी न्याय्य स्वरूपाची नसली, ओके, न्याय्य स्वरूपाची नसली तरी न्यायालयांना विविध कायद्यांचा वैधता तपासण्याचा किंवा घटनात्मक वैधता तपासण्यात आणि निश्चित करण्यात मदत करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी समाजवादी तत्वे दिलेले आहेत, ते आपण बघूया. पुढच्या स्लाइडमध्ये गांधीवादी तत्वे आणि त्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण जे काही उदारवादी किंवा उदारमतवादी तत्व आहेत ते बघूया. म्हणजे आपला जो काही DPSP आहे ते पूर्ण रिव्हिजन होईल. ओके, आता समाजवादी तत्वांमध्ये कलमानुसार लक्षात ठेवा. कलम 38 मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विषमता कमी करणे. ओके, विषमता कमी करणे आणि न्याय प्रस्थापित करणे हे दोन कीवर्ड या कलम 38च्या अनुषंगाने लक्षात ठेवू शकता. ओके, सो न्याय प्रस्थापित करणे कोणते न्याय? तर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, राजकीय व सामाजिक न्याय. ओके, सो अशा पद्धतीने न्याय प्रस्थापित करणे. सोबतच लोकांच्या कल्याणास चालना देईल अशा पद्धतीने जे काही इनिशिएटिव्ह आहे ते घेणे. लोकांना योग्य उत्पन्न, दर्जेदार सुविधा, सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि संधीच्या बाबतीत वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतील आणि विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून जी विषमता आहे ती विषमता कमी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल अशा पद्धतीने जी तरतूद आहे अशा पद्धतीची ती कलम 38 मध्ये सांगितण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, कलम 38 मध्ये विषमता कमी करणे आणि न्याय प्रस्थापित करणे आणि दर्जेदार जे काही जीवनमान आहे ते उंचावण्यासाठी राज्य प्रयत्न करेल अशी तरतूद आहे. त्यानंतर कलम 39 मध्ये बरेच प्रोव्हिजन दिलेले आहे, ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, ज्याच्यामध्ये उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा अधिकार मिळवून देणे, समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे सामान्यांच्या भल्यासाठी समन्यायी किंवा समान रीतीने वाटप करण्याचे कार्य राज्याद्वारे केले जाईल. त्यानंतर आहे संपत्ती आणि उत्पादनांचे केंद्रीकरण रोखणे. ओके, जे काही संपत्ती आणि उत्पादनाची जी काही साधने आहेत तर त्यांचे केंद्रीकरण होण्यापासून रोखण्याची जी जबाबदारी आहे ती राज्याकडे असेल अशा पद्धतीने देखील या कलम 38 मध्ये देण्यात आलेली आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. ओके, एकंदरीतच जे काही लिंग समानता आहे ते लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी राज्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर आहे कामगार व बालकांचे आरोग्य आणि त्यांच्या सामर्थ्यांचे रक्षण करणे, बळजबरीने अर्थात जे काही शक्तीच्या गैरवर्तनापासून त्यांचे संरक्षण करणे अशी तरतूद देखील या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे. आणि ओके, फ लक्षात ठेवा, या ठिकाणी जो सिक्वेन्स आहे तर मुलांच्या निरोगी विकासाच्या जे काही संधी आहेत ते उपलब्ध करून देणे. ओके, जे काही बालक आहेत, लहान बालकांच्या जे काही आरोग्य आहे तर आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी योग्य ती संधी देशामध्ये उपलब्ध करून देण्याचे जे काही कार्य आहे ते राज्याद्वारे करण्यात येईल अशी तरतूद देखील या कलम 39 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 39 लक्षात ठेवा, महत्वाचा प्रोव्हिजन आहे. याच्यात समान न्यायाला प्रोत्साहन देणे आणि गरीब व जे काही दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ओके, सो कलम 39 मध्ये काय दिलेलं आहे तर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याने न्यायालयात त्याच्या विरुद्ध खटला चालत आहे, मात्र त्या व्यक्तीला कुठल्याही त्याला एखादा वकील अफोर्ड करू शकत नसेल किंवा एखाद्या वकिलाची जर फीस तो भरू शकत नसेल, अशा वेळेस राज्य किंवा अर्थात जे काही सरकार आहे तर त्याला एक राज्याकडून म्हणजे सरकारकडून त्याला वकील मोफत उपलब्ध करून देईल. अर्थात गरिबांना जे काही मोफत कायदेशीर मदत आहे ते देण्याचे कार्य यामध्ये प्रोव्हिजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, सोबतच समान न्यायाला प्रोत्साहन देण्याचे जे काही प्रोव्हिजन आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बेरोजगार असेल, वृद्धापकाळ, आजारपण, अपंगत्वाच्या बाबतीत जे काही काम असतील, शिक्षण असेल आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार सुरक्षित करणे. ओके, थोडक्यात काय तर कामाच्या संदर्भाने ओके काम उपलब्ध करून देणे. जे काही दुर्बल घटक आहे, बेरोजगार युवक वर्ग असतील, वृद्धापकाळामध्ये जगणारे जे वृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील, आजारपणात असणारे जे काही नागरिक असतील तर त्यांना योग्य ते सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, काम उपलब्ध करून देणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सोशल सिक्युरिटी ज्यामध्ये पेन्शन्स असतील, विमा असतील ते उपलब्ध करून देण्याचे कार्य यामध्ये करण्यात आलेले आहे. सो कलम 41 मध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. कलम 42 मध्ये काय म्हटलं गेलेलं आहे तर कामाच्या न्याय्य व माणुसकीच्या अटीसह म्हणजे कामाच्या ठिकाणी
योग्य अशी वागणूक आणि जे काही गरोदर माता आहेत किंवा गरोदर महिला आहेत, सोबतच जे काही लॅक्टेटिंग मदर्स आहेत, तर त्यांना प्रसूतीच्या किंवा बाळंतपणाच्या जे काही सोयी सवलती आहेत, तर त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे कार्य किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना हे जे काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही हे सुनिश्चित करण्याचे कार्य राज्य करेल अशी तरतूद कलम 42 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे सर्व कामगारांना वाजवी मजुरी दर, जे काही फेअर वेजेस आहेत, सभ्य जीवनमान, चांगले राहणीमान, सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळवून देण्याचे कार्य कलम 43 मध्ये करण्यात आलेले आहे. त्यानंतर उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये लक्षात ठेवा, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सुरक्षित सहभाग नोंदवणे किंवा सुरक्षित सहभाग संदर्भाने पाऊल उचलण्याचे कार्य राज्य करेल अशा पद्धतीने कलम 43 अ मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा ही जी काही तरतूद आहे ते महत्वाची आहे. पोषणाचा थर, ओके, पोषणाचा थर म्हणजे काय? सो न्यूट्रिशन लेवल, ओके, ज्याला पोषणाचा स्तर अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. लोकांचे जीवनमान उंचावणे आणि सार्वजनिक जे काही आरोग्य आहे, ओके, पब्लिक हेल्थ आहे ते सुधारण्याचे कार्य राज्य करेल, हे कलम 47 मध्ये दिलेलं आहे. सो थोडक्यात समाजवादी तत्वामध्ये कलम 38, कलम 39, कलम 39 ए, कलम 41, कलम 42, कलम 43, 43 ए आणि 47, सो या कलमांचा समावेश होतो. हे कलम आपल्याला बाय हार्ट असणे अपेक्षित आहे. ओके, सो तुम्ही पाठ करा, कशा पद्धतीने तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून वगैरे लक्ष ठेवू शकत असाल तर ते नक्की ठेवा. ओके, कारण यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे, विशेषतः मुख्य परीक्षेमध्ये. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला घटना दुरुस्ती संदर्भाने कुठल्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या प्रोव्हिजन्स किंवा कोणते जे काही तरतुदी आहेत तर त्यांचा समावेश आपल्या या डीपीएसपी मध्ये करण्यात आला, अशा एकंदरीत त्या ठिकाणी आपण रिवाइज करणार आहोत. ओके, सो या प्रश्नात काय दिलेलं आहे तर 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 मध्ये खालील तरतुदींचा समावेश मार्गदर्शक तत्वात करण्यात आलेला आहे, अशा एकंदरीत प्रश्न आहे. सो कुठल्या तरतुदी आहेत? अ दिलेला आहे पर्यावरण तसेच जंगल व वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे यांचा समावेश करण्यात आला का? ब आहे दुर्बलांना समान न्याय व कायदेशीर मदत. त्यानंतर क दिलेला आहे औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे. ओके, सो कुठल्या तरतुदींचा किंवा प्रोव्हिजनचा समावेश या 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत करण्यात आलेला आहे. ओके, त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे अ आणि ब, अ आणि क, ब आणि क, की वरीलपैकी सर्व, अर्थात अ, ब आणि क. ओके, सो लक्षात ठेवा 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 मध्ये 4 जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचा समावेश आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कुठले प्रोव्हिजन्स आहेत तर कलम 39 फ. 39 फ म्हणजे कुठलं कलम तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके, हे जे काही फ प्रोव्हिजन आहे ज्यामध्ये मुलांच्या निरोगी जे काही आरोग्य आहे तर त्या आरोग्याच्या संदर्भाने जे इनिशिएटिव्ह आहे ते इनिशिएटिव्ह घेणे हे राज्याचे कर्तव्य असेल, अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती या कलम 39 मध्ये करण्यात आलेली आहे आणि याचा समावेश 42व्या घटनादुरुस्ती कायदा. ओके, सो 42वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार ते समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा 39 एफ यामध्ये. त्यानंतर आहे 39 ए. 39 ए मध्ये काय बघितलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता 39 ए मध्ये आपण बघितलेलं आहे की समान न्यायाला प्रोत्साहन देणे आणि गरिबांना मोफत व कायदेशीर मदत देणे. ओके, थोडक्यात काय तर एखादा नागरिक जर त्याचा विरुद्ध जर खटला जर कोर्टामध्ये चालू असेल आणि तो जर वकील अफोर्ड करू शकत नसेल, सो अशा वेळेस त्याला वकिलाची जी काही मदत आहे ते राज्याद्वारे पुरवली जाईल, अशा पद्धतीने जी तरतूद आहे अर्थात मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची जी तरतूद आहे ती कलम 39 अ किंवा 39 ए मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, सो 39 ए लक्षात ठेवा. त्यानंतर 43 ए मध्ये काय दिलेलं आहे तर 43 ए मध्ये उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे देखील आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये समाजवादी तत्वाचा एक भाग आहे. ओके, त्यानंतर आहे कलम 48 अ मध्ये काय दिलेलं आहे 48 ए मध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणाच्या सुधारणेसाठी सोबतच जंगले व वन्यजीवांचे संरक्षणासाठी योग्य ती पावले सरकार उचलेल किंवा राज्य उचलेल, अशा पद्धतीने 48 अ मध्ये दिलेलं आहे. ओके, सो 39 फ, 39 ए, 43 ए, 48 ए यामध्ये या कलमांमध्ये जे काही बदल आहे ते 42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978. यामध्ये फक्त एकच प्रोव्हिजन टाकण्यात आलेलं आहे, विषमता कमी करणे आवश्यक आहे. ओके, सो लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की कलम 38 मध्ये विषमता कमी करणं, सुरुवातीला सामाजिक न्याय, सामाजिक आर्थिक व राजनैतिक
किंवा राजकीय जे न्याय होते त्यांचा समावेश होता. मात्र या ठिकाणी लोकांच्या कल्याणासाठी चालना देणे आणि उत्पन्न व दर्जा सोयीसुविधा पुरवणे आणि सोबतच जे काही विषमता असेल समाजामध्ये आर्थिक बाबतीत किंवा सामाजिक किंवा राजकीय बाबतीत, तर ते कमी करण्याचे जे काही तरतूद आहे ते त्यासाठी राज्य पावले उचलली अशा पद्धतीची जी प्रोव्हिजन आहे ते कलम 38 मध्ये करण्यात आले आणि कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने, तर 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने. ओके. त्यानंतर आहे 86वी घटनादुरुस्ती अधिनियम 2002. सर्वांनाच माहित आहे. यामध्ये नवीन जे काही निर्देशक तत्वे आहेत त्यामध्ये कलम 45 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ओके. नव्याने या कलमाचा समावेश केलेला नसून जे सुरुवातीचे प्रोव्हिजन होते त्याच्यात बदल करण्यात आलेले. सुरुवातीचे प्रोव्हिजन काय होते, तर राज्य 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी किंवा मुलांसाठी शैक्षणिक सुविधा किंवा शिक्षणाची व्यवस्था करेल अशा पद्धतीने सुरुवातीला, म्हणजे 86वी घटनादुरुस्ती होण्याच्या आधी. मात्र 86व्या घटनादुरुस्ती कायदा 2002 नुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला आणि त्यासोबतच मूलभूत कर्तव्यामध्ये आणि डीपीएसपी मध्ये अर्थात जे काही मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्यात आले. यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे, तर सर्व मुलांना म्हणजे कोणत्या मुलांना, तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील, म्हणजे साधारणतः 6 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल्यावस्थाची काळजी आणि त्या संदर्भात जे काही एज्युकेशन आहे. ओके. सो जे काही आपण बालवाडी वगैरे म्हणतो की बालवाडी, अंगणवाडी वगैरे जे सुविधा आहे, तर त्या संदर्भांची प्रोव्हिजन आहे ते या 86वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार कलम 45 मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011. याच्यामध्ये कलम 43 बी च्या नव्याने समावेश करण्यात आला आणि यामध्ये 43 बी मध्ये 43 बी मध्ये काय दिलेलं आहे, तर सहकारी संस्था संदर्भाने किंवा सहकारी जे संस्था आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांच्या संदर्भाने प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा 97वी घटनादुरुस्ती सहकारी सोसायटी संदर्भाने आहे. ओके. सो अशा पद्धतीने आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. पर्यावरण व जंगल वन्य प्राण्यांचे संरक्षण बरोबर आहे, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अ स्टेटमेंट आपलं योग्य असणार आहे. दुर्बलांना समान न्याय व कायदेशीर मदत हे देखील बरोबर आहे. ओके. हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मोफत कायदेशीर सहाय्य. त्यानंतर क दिलेलं आहे औद्योगिक किंवा उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे, हे देखील योग्य असणार आहे. ओके. सो उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे कलम 43 अ मध्ये दिलेला आहे. ओके. त्यामुळे अ, ब आणि क तीनही पर्याय या ठिकाणी किंवा तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अ, ब आणि क, म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आता या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. एकंदरीत डीपीएसपी संदर्भाने जोडालावा स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता या ठिकाणी अ आणि ब अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. ग्रामपंचायतीची स्थापना करणे. ब दिलेला आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा किंवा सुरक्षा करणे. नंतर आहे व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा करणे, काम करण्याचा अधिकार. ओके. आणि दुसरीकडे त्यांचे कोणत्या अनुच्छेदामध्ये योग्य जोडी जुळेल अशा पद्धतीने कलमे दिलेले आहेत. ओके. सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की ग्रामपंचायतीची स्थापना करणे हे कलम 40 मध्ये. ओके. सो कलम 40 मध्ये आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा व सुरक्षा करणे कलम 47 मध्ये दिलेलं आहे. ओके. सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की जे काही समाजवादी तत्व आहेत, तर त्या समाजवादी तत्वामध्ये पोषणाचा स्तर, ओके, पोषणाचा स्तर म्हणजे न्यूट्रिशन लेवल आणि लोकांचे जीवनमान उंचावणे सोबत सार्वजनिक आरोग्य सुधारणे, ओके, जे काही पब्लिक हेल्थ आहे ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून कलम 47 मध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्या ठिकाणी दिलेलं आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा करणे, हे कलम 47 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ब ला 4 नंबरची जोडी. ओके. आता अ ला 2 नंबरची जोडी आणि ब ला 4 नंबरची जोडी कुठल्या पर्यायात आहे, तो पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्ये पण नाही, 3 मध्ये पण नाही. सो पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला अ ला 2, ब ला 3, ब ला 4. ओके. त्यानंतर आहे कामगारांचा, म्हणजे जे काही कामगार आहेत ते कामगारांचा व्यवस्थापनामध्ये सहभागाची सुरक्षा कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे, तर आपण बघितलेलं आहे कलम 43 ए मध्ये. ओके. सो या ठिकाणी हे देखील समाजवादी तत्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येतो सर्व कामगारांना वाजवी, ओके, या ठिकाणी. ओके. सो उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे कलम 43 अ मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी सी ला 3 नंबरची जोडी लागेल आणि त्यानंतर आहे काम करण्याचा अधिकार. सो ड ला किंवा डी ला 1 नंबरची जोडी लागेल कलम 41 मध्ये. ओके. सो कलम 41 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे.
कलम 41 कुठं आहे, या ठिकाणी आपल्याला दिसून येतो कलम 41. ओके, बेरोजगारी संदर्भाने, वृद्धापकाळ, आजारपण असेल, अपंगत्वाच्या बाबतीत, काम, शिक्षण व सार्वजनिक मदतीच्या जे काही अधिकार आहेत ते सुनिश्चित करणे कलम 41 मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर रीड करू शकता. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता आपण गांधीवादी तत्वे संदर्भात थोडक्यात रिव्हिजन करू. ओके, सो लेक्चर थोडा लेंदी होत आहे, सो लवकर आपण हे जे काही लेक्चर आहे ते आटोपण्याचा प्रयत्न करू. ओके, सो ग्रामपंचायतीचे जे काही संघटन आहे ते कलम 40 नुसार करण्यात आलेले आहे आणि ते गांधीवादी तत्व आहेत. ओके, त्यानंतर 43 नुसार उद्योगांना जे काही कुटीर उद्योग आहेत ते कुटीर उद्योगाच्या स्थापनेसंदर्भाने आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक तसेच सहकारी तत्वावर कुटीर उद्योग स्थापना करणे या संदर्भाने राज्य प्रोत्साहन देईल हे कलम 43 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सहकारी संस्थांची ऐच्छिक निर्मिती, जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत जे आपण बघितलेलं आहे की 97व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार हे नव्याने समावेश करण्यात आला. सो कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भाने कलम 43B मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे अनुसूचित जाती, जमाती व समाजातील जे काही इतर दुर्बल घटक आहेत त्यांना शैक्षणिक, आर्थिक हितसंबंध जपणे आणि त्यांचा अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे कलम 46 मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे जे काही मादक पेय, जे टॉक्झिक जे काही द्रव्य असतील, तो मादक पेय ज्याला म्हटलं गेलेलं आहे, आरोग्यास हानिकारक असलेल्या जे काही औषध आहे ज्याला ड्रग्स, ओके, धोकादायक जे ड्रग्स आहेत आरोग्यासाठी त्यांच्या सेवनावर बंदी कलम 47 मध्ये देण्यात आलेलं आहे. हे देखील गांधीवादी तत्व आहेत. आणि 6वी जी काही प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये गायी असेल, वासरे, इतर दुधाळ किंवा जे काही लॅक्टेटिंग जे ॲनिमल्स असतील त्यांच्या कत्ली संदर्भाने बंदी घालणे आणि त्यांच्या ब्रीड जे आहेत, जाती किंवा प्रजाती आहेत ते इम्प्रूव्ह करण्याचं किंवा त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे कार्य राज्य करेल आणि त्यासाठी राज्य इनिशिएटिव्ह घेईल हे कलम 48 मध्ये दिलेलं आहे. सो कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन, कलम 43 कुटीर उद्योग स्थापना, त्यानंतर 43B सहकारी संस्थांची निर्मिती, कोऑपरेटिव्ह सोसायटी, कलम 46 मध्ये अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकासंदर्भाने प्रोव्हिजन, कलम 47 मध्ये मादक पेय व आरोग्यास हानिकारक जे काही ड्रग्स आहेत त्यांच्या सेवनावर बंदी आणि कलम 48 मध्ये गायी असतील, वासरे असतील, इतर दुधाळ जे काही जनावर आहेत त्यांच्या कत्लीवर बंदी आणि त्यांची ब्रीड सुधारण्यासंदर्भाने या ठिकाणी प्रोव्हिजन गांधीवादी तत्वांचा आहे. ओके, आता समाजवादी तत्वासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी जे जोड्या लावा स्वरूपात विचारलेला होता. सो काम करण्याचा आणि शिक्षणाचा तसेच सार्वजनिक मदतीचा अधिकार सुरक्षित करणे हे कलम 41 मध्ये दिलेलं आहे आणि एक समाजवादी तत्व आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वातील खालील तरतुदी गांधीवादी नाहीत. ओके, आताच आपण मागच्या स्लाइडमध्ये गांधीवादी तत्वे कोणते आहेत ते आपण बघितलेले आहे. ओके, या ठिकाणी गांधीवादी तत्वे कुठले नाही आहेत. सहकारी सोसायटीची स्थापना करणे बघितलेलं आहे, 43B मध्ये आहे, गांधीवादी तत्वे आहे. त्यानंतर आहे मादक पेय जे असतील, ओके, ज्याला टॉक्सिक ड्रिंक म्हटलं गेलेलं आहे. ओके, इंग्लिशमध्ये, त्यामध्ये आरोग्य, त्यानंतर या ठिकाणी आरोग्यास हानिकारक, ओके, आरोग्य सफाई झालेलं आहे, आरोग्यास हानिकारक औषधांच्या सेवनावर बंदी हे देखील आहे, आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे शेती व पशुपालन हे आधुनिक तसेच वैज्ञानिक पद्धतीने संघटित करणे क मध्ये दिलेलं आहे आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये अर्थात गावाच्या स्तरावर कुटीर उद्योगाला चालना देणे. ओके, सो कुठले गांधीवादी तत्व नाही. सो मागच्या स्लाइडमध्ये जर आपण गेलं तर ग्रामपंचायतीचे संघटन, कुटीर उद्योग, सहकारी संस्थांची निर्मिती, सहकारी संस्था, अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर आहे मादक पेय व आरोग्यास हानिकारक द्रव्यांच्या सेवनावर बंदी आणि जनावरांच्या कत्लीवर बंदी हे गांधीवादी तत्व आहे. त्या ठिकाणी तेच दिलेलं आहे. अ स्टेटमेंट आहे सहकारी सोसायटी स्थापन करणे हे गांधीवादी तत्वे आहेत. ओके, त्यानंतर आहे मादक पेय व आरोग्यास हानिकारक अशा औषधांच्या सेवनावर बंदी हे देखील आपल्याला गांधीवादी तत्व दिसून येतो. शेती व पशुपालन हे आधुनिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक पद्धतीने संघटित करणे हे गांधीवादी तत्व नसून ते उदारमतवादी तत्व आहे. आणि ड दिलेलं आहे ग्रामीण भागात कुटीर उद्योगाला चालना देणे. ओके, हे देखील आहे, कलम 43 मध्ये ते दिलेलं आहे. ओके, त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला गांधीवादी तत्वे नाहीत असे विचारलेलं आहे आणि नसणारा किंवा गांधीवादी तत्वे नसणारा क हे आपल्याला दिसून येतो कारण ते उदारमतवादी तत्व आहे. ओके, सो लिबरल ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो लिबरल तत्व आहे, त्यामुळे या ठिकाणी
फक्त क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 फक्त क योग्य असणार आहे. ओके, आता जे काही उदारमतवादी किंवा बौद्धिक जे तत्व आहेत त्यामध्ये काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी कीवर्ड लक्षात ठेवा. कलम 44 मध्ये समान नागरी संहिता. ओके, सो अलीकडे अतिशय चर्चेत असणारा विषय, सो समान नागरी संहिता. त्यानंतर कलम 45 मध्ये 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालपणीची काळजी घेणे, जे काही लहान मुलं असतील त्यांच्या लहान मुलांच्या बालपणाची काळजी घेणे. ओके, कलम 45 मध्ये 6 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी बोललं गेलेलं आहे. सोबतच त्यांना नर्सरी लेवलचे जे काही शिक्षण आहे ते उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे शेती व पशुपालन हे आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने संघटित करणे, हे कलम 48 मध्ये दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, कलम 48 नुसार शेती व पशुपालन आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने संघटित करण्यासंदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर 48 मध्ये काय दिलेलं आहे, तर पर्यावरणाचे संरक्षण किंवा रक्षण, तसेच पर्यावरणाची मध्ये सुधारणा घडवून आणणे, वने व वन्यजीवांचे संरक्षण करणे, हे कलम 48 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कलम 49 मध्ये जे काही वास्तू आहेत, आपल्या राष्ट्रीय स्तरावर जे महत्वाच्या वास्तू आहेत, स्मारके आहेत, स्थळे आहेत, त्या वास्तूंचे संरक्षण करणे, हे कलम 49 मध्ये दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा कीवर्ड महत्वपूर्ण वास्तूंचे संरक्षण, महत्वपूर्ण जे काही स्मारके आहेत त्यांचे संरक्षण कलम 49 मध्ये दिलेलं आहे. कलम 50 मध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून, अर्थात न्यायमंडळाला कार्यकारी मंडळापासून विभक्त करण्यासंदर्भात जे कलम आहे ते कलम 50 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 51 मध्ये, ओके, अनुच्छेद 51 मध्ये काय दिलेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता व सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे, सन्मानजनक राष्ट्रामधील जे काही संबंध आहेत ते सन्मानजनक व न्यायपूर्ण राखणे, या संदर्भांची तरतूद आहे ती कलम 51 मध्ये दिलेली आहे. सो या ठिकाणी 7 प्रकारचे जे काही तरतूद आहे ते दिलेले आहे. कलम 44 समान नागरी संहिता, कलम 45 6 वर्षापर्यंतच्या जे काही लहान बालकांना बालपणाची काळजी करणे आणि त्यासाठी इनिशिएटिव्ह राज्याद्वारे चालवलेली आहे. शेती व पशुपालन हे आधुनिक तसेच वैज्ञानिक पद्धतीने संघटित करण्याचे जे कलम आहे ते 48 मध्ये दिलेलं आहे. 48 मध्ये पर्यावरणासंदर्भात दिलेलं आहे, लक्षात ठेवा. वास्तू व स्मारके जे आहे राष्ट्रीय महत्वाचे जे वास्तू व स्मारके आहेत त्यांच्या संदर्भाने कलम 49. कलम 50 मध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून विभक्त केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता तसेच आंतरराष्ट्रीय संबंध शांतपूर्ण ठेवणे, हे कलम 51 मध्ये दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी उदारमतवादी जे काही तत्व आहेत ते आपण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी गांधीवादी तत्वे कुठले नव्हते, तर या ठिकाणी जे क स्टेटमेंट आहेत एकंदरीतच आपल्याला उदारमतवादी तत्वे असल्याचे दिसून येतो कलम 48 अंतर्गत. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. दिलेला आहे, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना होते किंवा प्रस्थापित होते. त्यानंतर ब दिलेला आहे, मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित होते. ओके, सो कुठलं स्टेटमेंट योग्य आहे. ओके, आता लक्षात ठेवा, जे काही मूलभूत हक्क आहे आणि मार्गदर्शक तत्वामध्ये त्यांचा डिफरन्सचा जेव्हा विचार करतो आणि अशा वेळेस आयोग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारतो की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये फरक, कुठल्या बाबतीत फरक आपल्याला दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच या ठिकाणी स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाने या ठिकाणी कंपॅरिझनली थोडक्यात बघूया आणि त्यातच या प्रश्नाचा आन्सर आपल्याला मिळणार आहे. ओके, जे काही मूलभूत हक्क असतात ते एकंदरीत नकारात्मक स्वरूपाचे असतात. आता नकारात्मक स्वरूपाचे म्हणजे काय, तर ते राज्याला काही गोष्टी करण्यास प्रतिबंधित करतात. ओके, म्हणजे राज्य मूलभूत हक्कांच्या संदर्भात मनमानी पणाने कुठल्याही पद्धतीने जे काही कायदे आहेत ते करू शकत नाही आणि एखाद्या व्यक्तीच्या किंवा नागरिकाचा मूलभूत हक्कावर गदा आणू शकत नाही. सो ते राज्यासाठी नकारात्मक स्वरूपाचे आहे. मात्र ऍट द सेम टाइम जे काही नीती निर्देशक तत्व आहेत ते सरकारसाठी सकारात्मक स्वरूपाचे आहेत, कारण राज्यांना काही गोष्टी करण्यासाठी जे तरतुदी आहेत त्यामध्ये दिलेले आहे. सो राज्यांना वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू करण्यासाठी एक खूप मोठा स्कोप या नीती निर्देशक तत्वाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. जे काही मूलभूत हक्क आहेत ते न्याय्य आहेत, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर त्याचा मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाद्वारे कायदेशीररित्या लागू केले जाते. ओके, सो आणि त्याच वेळेस जर आपण निर्देशक तत्वांचा विचार केला तर ते गैरन्यायिक आहेत. ओके, म्हणजे त्यांचं उल्लंघन म्हणजे एखादा प्रोव्हिजन आपल्या मार्गदर्शक तत्वात दिलेला आहे आणि आपण त्यासाठी त्याचा योग्य इम्प्लिमेंट झाला पाहिजे म्हणून न्यायालयात जाऊ शकत नाही. ओके, तिसरं दिलेलं आहे आणि यावरच आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचे जे काही उद्दिष्ट आहेत एकंदरीतच मूलभूत हक्काचे आहे. ओके, सो मूलभूत हक्काचे जे काही
उद्दिष्ट आहे त्यामध्ये राजकीय लोकशाहीची प्रस्थापना करणे, तर मार्गदर्शक तत्वाचे जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करणे किंवा प्रस्थापित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. ओके. त्यानंतर आहे ते व्यक्तीच्या कल्याणाला चालना देतात, त्यामुळे ते व्यक्तिगत किंवा व्यक्तिवादी आहेत. जे काही मूलभूत हक्क असतात ते व्यक्तिगत असतात. ओके. एखादा पर्टिक्युलर व्यक्तीचा त्या ठिकाणी वैयक्तिगत अधिकार असतो. मात्र जे काही सामाजिक स्तरावर किंवा समुदाय स्तरावर मार्गदर्शक तत्वे हे त्या समुदायासाठी एक प्रकारे कल्याणकारी अधिकार किंवा कल्याणकारी प्रोव्हिजन असतात. ओके. म्हणून त्याला सामाजिक किंवा समाजवादी तत्व म्हटलं गेलेलं आहे. ओके. यावर कायदेशीर निर्बंध आहे. कशावर? तर मूलभूत हक्कावर कायदेशीर निर्बंध आपल्याला दिसून येतात. मात्र जे काही मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यावर आपल्याला नैतिक आणि राजकीय निर्बंध दिसून येतात. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता अ स्टेटमेंट दिलेलं होतं आणि आपल्याला योग्य विधान विचारलेले आहे. अ स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित होते. सो या ठिकाणी नीती निर्देशक तत्वाचं पॉईंट नंबर 3 मध्ये बघू शकता. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जी काही प्रस्थापना आहे ती या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये अर्थात जे काही डीपीएसपी आहे सो डीपीएसपी संदर्भाने केलं जाऊ शकतो. ओके. मात्र जे काही आता ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित होते. त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य ऐवजी फंडामेंटल राईट्स पाहिजे होते. ओके. सो फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? तर मूलभूत हक्क पाहिजे होता. त्या ठिकाणी दिलेलं आहे देशात राजकीय लोकशाहीची प्रस्थापना करणे किंवा प्रस्थापित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ओके. त्यामुळे ब या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला जे काही विधान आहे ते योग्य विधान विचारलेलं होतं. सो अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. ओके. अशा पद्धतीने पर्याय 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी मूलभूत कर्तव्य संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो मूलभूत कर्तव्या संदर्भाने आणि एकंदरीतच मूलभूत कर्तव्य रिवाइज या ठिकाणी आपलं होणार आहे. ओके. आता प्रश्नात काय विचारलं गेलेलं आहे तर मूलभूत कर्तव्य संदर्भात खालील योग्य विधाने आहेत. ओके. खालील कोणते योग्य विधाने आहेत असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ मूलभूत कर्तव्याचा समावेश मूळ राज्यघटनेत नव्हता. ब आहे 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने ओके म्हणजे 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 या कायद्याने यांचा समावेश करण्यात आला का? क आहे वर्मा समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी कोणते जे विधान आहे ते योग्य आहे. ओके. आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील जे काही मूलभूत कर्तव्य आहेत ते एकंदरीतच पूर्वीच्या जे काही सोव्हिएत युनियन आहे ज्याला आता आपण रशिया या नावाने संबोधतो. ओके. सो पूर्वी USSR ओके USSR अशा पद्धतीने म्हटलं जायचे. USSR ओके. सो अलीकडे त्याला आपण रशिया या नावाने संबोधत असतो. सो या रशियाच्या संविधानातून जी काही मूलभूत कर्तव्याचे जे प्रोव्हिजन आहे ते आपल्या घटना निर्माणकर्त्यांनी घेतलेलं आहे. ओके. विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी लोकशाही देशांमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांची यादी दिसून येत नाही. ओके. सो लक्षात ठेवा या देशांमध्ये जे काही लोकशाही देश आहेत त्या देशामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी दिसून येत नाही. सो भारत वगळता फक्त एकच अर्थात जपानची जी काही राज्यघटना आहे ती एकमेव लोकशाही राज्यघटना आपल्याला दिसून येते ज्या ठिकाणी नागरिकांच्या कर्तव्यांची यादी आपल्याला पाहायला मिळते. ओके. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य जे आहेत ते संविधानाचा भाग 4 अ मध्ये ओके. सो नवीन भाग जे आहे तो भाग 4 अ ओके. सो 4 अ मध्ये आणि त्यासाठी नवीन कलम 51 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी ही कर्तव्य जी आहेत ते एकंदरीतच 42व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1976 नुसार कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार ती जोडल्या गेलेली आहे. ओके. सो 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 नुसार स्वर्णसिंग समिती यासाठी मूलभूत कर्तव्या संदर्भात जी गव्हर्नमेंटने नियुक्त केलेली होती तर त्या समितीच्या शिफारशीनुसार या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये संविधानामध्ये नवीन भाग 4 अ आणि नवीन कलम 51 अ अंतर्गत या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. सुरुवातीला 10 प्रकारची कर्तव्ये होती. मात्र 86वी जी काही घटनादुरुस्ती झालेली आहे 2002 मध्ये तर त्यानुसार 11वे कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. ते कोणते कर्तव्य होते किंवा कुठले कर्तव्य होते ते सबसिक्वेंट स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. ओके. मूलभूत कर्तव्य हे नागरिकांना
त्यांच्या राष्ट्र आणि समाजाविषयी जबाबदाऱ्यांची सतत आठवण करून देतात. अशा पद्धतीने एक मोरल ड्युटीज म्हणून जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते आपल्यासाठी संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ओके. जरी ही कर्तव्य न्यायालयीन दृष्टिकोनातून लागू होत नाही, म्हणजेच काय ते हे कायद्याने अंमलात येत नाही. थोडक्यात काय तर न्यायालयीन लागू होत नाही म्हणजे काय तर जर एखादा मूलभूत हक्का संदर्भाने आपल्यावर एखादा जर आपण मूलभूत कर्तव्य जे दिलेलं आहे ते आपण पाळत नसेल तर त्या विरोधात आपल्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. म्हणजे ते न्यायालयीन दृष्टिकोनातून लागू होत नाही. ओके. तरीही त्यांना नैतिक महत्व आपल्याला दिसून येतो. ओके. सो नैतिक महत्व असल्याचे दिसून येतो. नागरिकांमध्ये जे काही शिस्त आणि वचनबद्धतेची भावना वाढवण्यासाठी हे एक उद्दिष्ट शिस्त व वचनबद्धतेची भावना वाढवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता आपल्या प्रश्नात विचारण्यात आलेलं होतं मूलभूत कर्तव्याचा समावेश मूळ राज्यघटनेत नव्हता. सो अ स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंट आहे 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने यांचा समावेश करण्यात आला. सो हे देखील बरोबर आहे. त्यानंतर क या ठिकाणी दिलेलं आहे वर्मा समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. सो क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके. कारण ती वर्मा समिती नसून स्वर्णसिंग समिती यांच्या समितीच्या शिफारशीनुसार आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. सो या ठिकाणी जर आपण ऑप्शन जर बघितलं तर आपल्याला काय दिसून येतो अ आणि क बरोबर चुकीचा पर्याय आहे. ब आणि क बरोबर या ठिकाणी अ नाही त्यामुळे हे देखील पर्याय गेले. वरील पैकी सर्व बरोबर हे देखील चुकीचं आहे कारण आपल्याला क स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं दिसून येतं. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त क बरोबर नाही अशा पद्धतीने दिलं आहे. म्हणजे पहा कशा पद्धतीने आयोग ज्या पद्धतीने प्रश्नांचे जे ऑप्शन आहे ते सेट करतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे. फक्त क बरोबर नाही अर्थात काय तर क चुकीचं आहे मग बाकी जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न देखील मूलभूत कर्तव्या संदर्भाने आहे. योग्य विधाने ओळखा. अ आहे मूलभूत कर्तव्याची तरतूद रशियाच्या संविधानातून घेण्यात आली आहे का? त्यानंतर ब आहे हे कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम भाग जे काही 4 नवीन भाग 4 आणि नवीन कलम 51 मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर क मूलभूत कर्तव्य हे भारतीय नागरिक तसेच परकीयांना देखील लागू होते. ओके. आता या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की मूलभूत कर्तव्याची जी काही तरतूद आहे ती रशियन आणि पूर्वीचे जे काही USSR ओके सो त्याकडून घेण्यात आलेले ज्याला रशिया फेडरेशन म्हटलं गेलेलं आहे सो त्याकडून घेण्यात आलेलं आहे का. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. आता ब मध्ये दिलेलं आहे की हे कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या नवीन भाग 4 मध्ये आणि नवीन कलम 51 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर या ठिकाणी फक्त 51 नाही तर 51 पाहिजे होतं. कारण कलम 51 काय दिसून येतो तर कलम 51 मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासंदर्भाने आपल्याला DPSP दिसून येतो. ओके. आपण बघितलेलं आहे ते. मात्र 51 मध्ये जे काही नवीन आर्टिकल आहे त्यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. मूलभूत कर्तव्य हे भारतीय नागरिक तसेच परकीय नागरिकांना देखील लागू होतो का. सो या ठिकाणी दिलेलं आहे काही मूलभूत हक्क जे असतात. ओके. सो आपल्याला माहित आहे की जे मूलभूत हक्क असतात जे फंडामेंटल राईट्स असतात ते एकंदरीतच सर्व व्यक्तींना लागू आहेत मग ते नागरिक असो की परदेशी नागरिक असोत. ओके. म्हणजे असे काही मूलभूत अधिकार आहेत जे सर्व व्यक्तींसाठी लागू करण्यात आलेले ज्याच्यामध्ये भारतीय नागरिक असतील किंवा परकीय नागरिक असतील. ओके. त्यांना देखील लागू होतं. मात्र मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत केवळ नागरिकांपुरतेच मर्यादित करण्यात आलेलं आहे. ओके. सो जे काही मूलभूत कर्तव्य जे असतात ते आपल्या देशातील नागरिकांनाच पाळावायचे असतात. ओके. इतर बाहेरच्या देशांवर ते सक्तीचे केली जाऊ शकत नाही किंवा त्यांवर अशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षा देखील आपण करू शकत नाही. ओके. सो या ठिकाणी लक्षात ठेवा. सो या ठिकाणी क स्टेटमेंट दिलेलं होतं की मूलभूत कर्तव्य हे भारतीय नागरिक तसेच परकीय यांना देखील लागू होतो. सो क स्टेटमेंट देखील या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो ब आणि क चुकीचे आहे आणि फक्त अ बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विधान विचारलेलं होतं. सो लक्षात ठेवा विधान अ या ठिकाणी योग्य आहे त्यामुळे फक्त अयोग्य पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता हेच या ठिकाणी रिपीट दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. ओके. भाग 4 कलम 51 मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेले. आता या ठिकाणी समितीच्या शिफारशीमध्ये लक्षात ठेवा स्वर्णसिंग समितीने 8 प्रकारची जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते शिफारस केलेले होते. मात्र गव्हर्नमेंटने त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने ते जे काही शिफारस आहे ते त्यामध्ये काही फेरबदल करून 10 प्रकारचे मूलभूत कर्तव्यांचा समावेश
42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला आहे आणि एकंदरीत त्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. ओके. आणि विशेष म्हणजे ओके फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. विशेष म्हणजे काय, तर या समितीच्या काही शिफारसी काँग्रेस पक्षाने स्वीकारल्या नाही, त्यामुळे त्यांच्या राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला नाही. कुठले आहेत ते, तर याच्यामध्ये कर्तव्याचे पालन न करणाऱ्यास दंड किंवा पनिशमेंट दिली जाईल अशा पद्धतीची शिफारस मूलभूत कर्तव्य संदर्भाने जी काही स्वर्णसिंग समिती गठीत झाली होती तर त्यांनी केलेली होती. ओके. सो कर्तव्याचे पालन जर एखादा नागरिक करत नसेल किंवा कर्तव्याचे पालन करण्यास नकार देत असेल, सो अशा वेळेस त्याच्यावर दंड किंवा शिक्षा त्याला होऊ शकतो. ओके. सो आपल्याला माहित आहे मागच्या वेळेस जे काही थिएटर्समध्ये किंवा जे काही चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होताना राष्ट्रगान जे आहे ते वाजवले जायचे. सो अशा वेळेस आपल्यावर मोरल ऑब्लिगेशन होता की त्या राष्ट्रगान संदर्भाने आपण उभा राहून आपल्या राष्ट्रगानाचा किंवा नॅशनल अँथमला एक आदर करावा. मात्र त्याच्यावर काही जोर जबरदस्ती किंवा त्यांच्यावर शक्तीचे केलेलं नव्हतं की एखादा व्यक्ती जर बसून असेल आणि तो फॉलो आपले जे काही रिच्युअल्स आहेत किंवा आपले जे काही संस्कृती आहेत, आपले जे तर संविधानाचे जे मूलभूत कर्तव्य आहेत ते फॉलो जरी करत नसेल तरी त्याला आपण पनिशमेंट करू शकणार नाही. सो हे देखील या संदर्भाने पनिशमेंट करता यावा ही शिफारस केलेली होती, मात्र अद्याप याचा समावेश या मूलभूत कर्तव्यामध्ये करण्यात आलेला नाही. ओके. कर भरणे हे देखील मूलभूत कर्तव्य असले पाहिजे अशी देखील या स्वर्णसिंग समितीने शिफारस केलेली होती. ओके. सो त्याचा देखील समावेश करण्यात आलेलं नाही. ओके. काही मूलभूत कर्तव्य जे या ठिकाणी बघितलेलं आहे की सर्व व्यक्तींना मूलभूत कर्तव्य जे आहेत ते फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात तर परदेशी नागरिकांना लागू होत नाही. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी मूलभूत कर्तव्य संदर्भात प्रोव्हिजन दिलेलं होतं. ओके. त्यानंतर आहे पुढचं, आता या ठिकाणी खालील बाबींचा योग्य क्रम लावा असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी जे काही वेगवेगळे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत, ओके, ज्यामध्ये राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावादाचा विकास करणे, त्यानंतर आहे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे, देशाच्या संरक्षणार्थ सदैव तत्पर राहणे किंवा राष्ट्रसेवा करण्यास तयार राहणे, आणि ई मध्ये दिलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. तर त्यांच्या आपल्याला योग्य सिक्वेन्स लावायचे आहे. सो कशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांचे जे काही सिक्वेन्स आहे ते लावलेले आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी योग्य क्रम लावा अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. आता मूलभूत कर्तव्यांची यादी कलम 51 मध्ये दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वात आधी संविधानाचे पालन करणे, त्यांच्या आदर्शांच्या म्हणजे संविधान निर्माता जे आहेत आणि संविधानामध्ये जे काही प्रोव्हिजन दिलेले आहेत त्या आदर्शांचा आणि त्या संस्थांचा आदर करणे, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रीय गीताचा किंवा राष्ट्रीय गानाचा ओके नॅशनल अँथमचा सन्मान करणे, आदर राखणे. दुसरा दिलेला आहे 2 नंबरवर, आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास जे काही प्रेरणादायी आदर्श ठरलेले आहेत, जे स्वातंत्र्यवीर किंवा क्रांतिकारक जे एकंदरीतच जे क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहेत, सो त्यांच्या आदर्शांची जोपासना करणे. ओके. प्रेरणादायी आदर्शांची जोपासना करणे आणि त्यांचे जे काही आदर्श आहेत त्यांचे पालन करणे हे 2 नंबरच्या याच्यावर दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे 3 नंबर, तिसऱ्या सिक्वेन्स मध्ये भारताच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे, अखंडतेचे समर्थन करणे व रक्षण करणे हे 3 नंबरच्या सिक्वेन्स मध्ये दिलेलं आहे. सो तिसऱ्या स्थानी सार्वभौमत्वाचे त्यानंतर एकतेचे, अखंडतेचे समर्थन करणे हे दिलेलं आहे. 4 नंबरवर देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा, जेव्हा राष्ट्रीय सेवेसाठी आवाहन केले जाईल तर त्यावेळेस सदैव तत्पर राहणे हे चौथ्या स्थानी दिलेलं आहे. 5व्या स्थानी काय दिलेलं आहे तर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि विभागीय विविधतांना पार करून सर्व भारतीयांमध्ये सलोखा आणि सामान्य भावनेची भावना वाढवणे, महिलांच्या अपमानास्पद प्रथेंचा त्याग करणे हे या 5 नंबरच्या सिक्वेन्स मध्ये दिलेलं आहे. ओके. सो जे काही भारतामध्ये बंधुभाव वाढीस लावणे हे 5व्या स्थानी दिलेलं आहे. सोबतच महिलांच्या अपमानास्पद ठरतील अशा प्रथांचा त्याग करणे हे दिलेलं आहे. 6व्या क्रमांकावर आपल्या जे काही संमिश्र संस्कृती आहे त्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे मूल्य जाणून त्याचे जतन करणे हे या 6 याच्यावर दिलेलं आहे. ओके. सो 6 क्रमावर दिलेलं आहे, 6व्या क्रमावर. नंतर आहे 7वा मूलभूत कर्तव्य नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्यात सुधारणा करणे. त्यानंतर वने असतील, सरोवरे असेल, नद्या असतील, वन्यजीवांचा समावेश करणे, सजीव प्राण्यांच्या प्रति करुणा, दयाबुद्धी बाळगणे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो नैसर्गिक पर्यावरण आणि जे काही पर्यावरण अंतर्गत जे
घटक आहेत तर त्यांच्या प्रति प्राणी मात्रांप्रती दया बुद्धी बाळगणे हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे 8व्या स्थानी वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विचार आणि त्या विचारांमध्ये सुधारणा आणि त्यासाठी योग्य ती भावना विकसित करणे हे 8 मध्ये दिलेलं आहे. 9 मध्ये काय तर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसा टाळणे हे दिलेलं आहे. लक्षात ठेवा, 9व्या स्थानी आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसा टाळणे. 10व्या स्थानी दिलेलं आहे व्यक्तिगत आणि सामूहिक क्रियाकलापावर सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्टेकडे प्रयत्न करणे आणि जेणेकरून राष्ट्र सतत उच्च स्तरावर पोहोचेल. ओके, थोडक्यात काय तर जे काही राष्ट्राचे जे काही ग्रोथसाठी एकंदरीत विकास आणि वाढ घडवून आणण्यासाठी जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणे. ओके, प्रत्येक नागरिकाचा इन्व्हॉल्वमेंट असणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, आपण अलीकडे बघतो आहोत जे काही ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारे जे काही खेळाडू असतात, सो ते या 10व्या क्रमांकाचे जे काही कर्तव्य आहे ते योग्यरित्या फॉलो करतात असं आपण म्हणू शकतो. ओके, सो किंवा इतर जे देश सेवेसाठी कार्य करत असतात आणि देशाचं जे काही नाव आहे ते उंच करण्याचा किंवा वरच्या स्थानी नेण्याचा प्रयत्न करत असतात, ते 10व्या क्रमांकाचं जे काही तरतूद आहे ते फॉलो करतात. ओके, तर त्यानंतर 11व्या स्थानी किंवा 11व्या क्रमांकाचं जे काही मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाच्या संधी देण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या पालकांची असेल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती या 11व्या नंबरच्या मूलभूत कर्तव्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हीच जी काही तरतूद आहे ती 86व्या घटनादुरुस्तीने 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 नुसार करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं योग्य सिक्वेन्स. सो सर्वात आधी राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे म्हणजे आपल्या जे काही विधान आहे ते पहिल्या स्थानी पाहिजे. त्यानंतर आहे देशाचे संरक्षण करणे किंवा राष्ट्रीय सेवा देणे. सो त्यानंतर आहे ड या ठिकाणी दिसून येतो देशाचे संरक्षण करणे. सो ड दुसऱ्या स्थानी ड पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आपल्याला नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. सो क मध्ये दिलेलं आहे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. ओके, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. त्यानंतर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावाद तसे विचार या संदर्भाने दिलेला आहे. सो या ठिकाणी ब वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद विकसित करणे. सो अ ड क ब आणि शेवटी जो आहे तो ई सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. ओके, सो शेवटी ई येणार आहे. सो अशा पद्धतीने आपला जो काही योग्य सिक्वेन्स असणार आहे. सो योग्य सिक्वेन्स सुरुवातीला अ ड क ब आणि ई. सो अ ड क ब आणि ई आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येत आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 6 ते 14 वर्षे वयोगटातील आपल्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य खालील कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यामध्ये जोडण्यात आले हे याआधी आपण बघितलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलाला किंवा आपल्या पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांच्या पालकांद्वारे केले जाईल अशा पद्धतीने जी तरतूद आहे ती आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये या 86व्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आलेलं आहे. ओके, आता 86व्या घटनादुरुस्ती कायद्याने जी काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मूलभूत अधिकारामध्ये कुठले बदल करण्यात आले तर मूलभूत अधिकारामध्ये कलम 21 नुसार नव्याने समावेश करून ओके या कलमाचा नव्याने समावेश करून शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. त्यानंतर DPSP मध्ये अर्थात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये अनुच्छेद 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांची काळजी ओके आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. सो अनुच्छेद 45 किंवा कलम 45 मध्ये DPSP संदर्भाने दिलेला आहे. आणि मूलभूत कर्तव्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही मुलं आहेत किंवा पालक आहेत जे पाल्य आहेत तर त्यांच्या पाल्यांना त्यांचे जे काही पालक किंवा आई वडील असतील तर ते शिक्षणाची खात्री करतील किंवा त्यांना शिक्षणाची जी काही सुविधा आहे ती उपलब्ध करून देतील हे या ठिकाणी मूलभूत कर्तव्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता इतर जे काही महत्वाचे वैशिष्ट्य आहेत ओके थोडं रिव्हिजनच्या स्वरूपात हे या ठिकाणी आपल्याला रिवाइज व्हावं या ठिकाणी म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. सो मार्गदर्शक तत्वांप्रमाणे मूलभूत कर्तव्य ही न्यायहीन आहेत. ओके, सो लक्षात ठेवा न्यायहीन म्हणजे काय तर त्यांचा जे काही अंमलबजावणी स्तव आपण न्यायालयात जाऊ शकत नाही म्हणजे हीन आहेत ते न्यायहीन आहेत. ओके, न्यायालयाकडून थेट अंमलबजावणी करण्याची तरतूद राज्यघटनेत या मार्गदर्शक तत्व सोबतच मूलभूत कर्तव्या संदर्भात नाही. शिवाय त्यांच्या उल्लंघनाविरोधात कायदेशीर मान्यता देखील नाही. तथापि काय अर्थात संसद
जर संसदेला वाटला की एखाद्या मूलभूत कर्तव्याला जर आपण कायदेशीर त्यावर मान्यता मिळायला हवी किंवा त्यावर आपण कायदा करून ते कंपल्सरी करायला हवी असं जर संसदेला वाटला तर त्या पद्धतीने संसद कायदा करून एखाद्या मूलभूत कर्तव्याचा जो काही इम्प्लिमेंटेशन असेल तर तो कायदेशीर करू शकतो. ओके, म्हणजे काय तर त्याला न्याययोग्य किंवा कायदेशीर अंमलबजावणी योग्य करू शकतो. ओके, म्हणजे मूलभूत कर्तव्य हे कायद्याने लागू केलं जाऊ शकतो आणि त्यामुळे काय तर यापैकी एकही पूर्ण न केल्यास योग्य दंड. ओके, सो समजा संसदेला वाटला की जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते आता आपण कंपल्सरी करूयात आणि त्यासाठी संसदेमध्ये विशिष्ट जे काही कायदा आहे ते कायदा पारित करण्यात आलेला आहे आणि अशा वेळेस तो कायदा पारित झाला तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद देखील संसद करू शकतो आहे. ओके, तो हे लक्षात ठेवा. जर मूलभूत कर्तव्याचं पालन जर एखादी नागरिक करत नसेल आणि संसदेला वाटलं तर संसद ते करू शकतो. ओके, नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावरील जे काही वर्मा समिती जी होती, वर्मा कमिटी ज्याला म्हटलं गेलेलं आहे, 1999 मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदींचे जे काही अस्तित्व आहे ते या वर्मा कमिटीने त्या संदर्भाने अभ्यास केलेले होते, ज्यामध्ये त्यांना असे वेगवेगळे तरतुदी दिसून आल्या ज्याचा समावेश सुरुवातीला राज्य धोरणात मूलभूत कर्तव्यामध्ये ते जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते होते, मात्र त्याच्या कायद्याद्वारे आता कायदेशीररित्या किंवा न्यायिक करण्यात आलेलं होतं. ओके, या ठिकाणी राष्ट्रीय सन्मानाचा किंवा अपमान प्रतिबंध कायदा 1971 हे आपण या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो संसदेने कायद्याद्वारे जे काही राज्यघटना असेल, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीताचा अवमान किंवा राष्ट्रगीताचा आदर करणे या संदर्भात जे मूलभूत कर्तव्य क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे त्याच्या संदर्भात कायदा करून जर त्या मूलभूत कर्तव्याचा किंवा त्या मूलभूत कर्तव्याचा जर एखाद्याने भंग केलेला असेल सो त्याच्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाऊ शकतो. कशाद्वारे तर या ऍक्टद्वारे. ओके, सो राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा 1971. सो असे अनेक ऍक्ट आपल्या गव्हर्नमेंटने वेळोवेळी तयार केलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने ठिकाणी मूलभूत कर्तव्यासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, आता पुढचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी योग्य विधाने ओळखा. खालील राज्यघटनेत योग्य विधाने ओळखा. अ दिलेला आहे भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 368 भाग 20 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत सांगितलेली आहे का? ब आहे अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्तीत 3 प्रकारे बदल करता येतो. ओके, सो कीवर्ड लक्षात ठेवा, 3 प्रकारे बदल करता येतो. त्यानंतर क दिलेलं आहे राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. जे काही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. अशा पद्धतीने तिसरा किंवा क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आपल्याला योग्य विचारलेलं आहे, लक्षात घ्या. घटना दुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला भारतीय संविधानाचा भाग 20 मधील जे काही कलम 368 आहे त्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. सो एकंदरीत त्याची प्रक्रिया कशी असेल, कशा पद्धतीने किंवा किती प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या घटनेची जी तरतूद आहे ती बदलायची असेल सो कशा पद्धतीने ते बदलल्या जाऊ शकतो त्याविषयी या कलम 368 आणि भाग 20 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके, घटना दुरुस्तीची जी काही पद्धती आहे ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे हे देखील लक्षात ठेवा. मात्र आता असे करताना किंवा घटना दुरुस्तीमध्ये बदल करताना एक गोष्ट संसदेला विचारात घ्यावं लागतं, ते म्हणजे काय तर मूलभूत रचना किंवा मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही असा जो काही निकाल आहे तो एकंदरीतच केशवानंद भारती प्रकरणामध्ये 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. त्यामुळे लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे, कारण 2023 मध्ये या न्याय निवाड्याला 50 वर्ष पूर्ण झालेले होते आणि एकंदरीतच भारतीय राज्यघटनेतील किंवा भारतीय राज्यव्यवस्थेतील टर्निंग पॉइंट. ओके, अशा पद्धतीने या केशवानंद भारती खटल्याच्या संदर्भाने उल्लेख करताना केला जातो आहे. ओके, त्यानंतर कलम 368 मध्ये 2 प्रकारच्या सुधारणांची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, कोणते 2 प्रकार तर संसदेच्या विशेष बहुमताने हा एक आणि सोबतच प्लस जे काही अर्ध्या राज्यांच्या साध्या बहुमताने. ओके, सो लक्षात ठेवा, संसदेच्या विशेष बहुमताने प्लस संसदेच्या विशेष बहुमताने अधिक राज्यांच्या जे काही अर्ध्या राज्यांपेक्षा अधिक जे राज्य आहेत त्यांच्या साध्या बहुमताने किंवा त्या राज्यातील विधानसभेने जर साध्या बहुमताने एखादा विधेयक पारित केला तर ते घटना दुरुस्ती विधेयक कन्सिडर केले जाईल. ओके, अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे परंतु इतर काही कलमांमध्ये
ओके, जे काही ऑर्डिनरी जे काही कलम आहेत त्याच्यामध्ये संसदेच्या साध्या बहुमताने देखील बदल केला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्येक सभागृहातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने यात बदल केला जाऊ शकतो आणि यांचा समावेश या कलम 368च्या उद्देशाने राज्यघटनेतील सुधारणा मानल्या जात नाही. फार महत्वाचा पॉईंट आहे. कलम 368 अंतर्गत साध्या बहुमताने केलेल्या ज्या तरतुदी असतात किंवा साध्या बहुमताने एखाद्या तरतुदीमध्ये बदल केलेला असेल तर त्याचा विचार या 368 अंतर्गत करण्यात येत नाही. ओके, आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. अ दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 368 आणि भाग 20 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत समाविष्ट आहे का? बरोबर आहे. कलम 368 नुसार घटनेत 3 प्रकारे बदल करता येतो का? तर चुकीचं आहे. 2 प्रकारे बदल करता येतो. सर्वसाधारण 3 प्रकारे करता येतो. मात्र राज्यघटनेमध्ये कलम 368 नुसार 2 प्रकारची तरतूद देण्यात आलेली आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे, राज्यघटनेची मूलभूत संरचना. ओके, सो राज्यघटनेची जी काही मूलभूत संरचना आहे, सो असे मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. सो क स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ आणि क स्टेटमेंट योग्य, मात्र ब चुकीचा आहे. सो ब चुकीचा असणारा पर्याय जर आपण एलिमिनेट केला तर आपल्याला सहजरित्या आपला पर्याय सापडतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अ आणि क योग्य किंवा फक्त अ आणि क योग्य असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना दुरुस्ती प्रक्रिया संदर्भात अयोग्य विधाने ओळखा. घटना दुरुस्तीची प्रक्रिया फक्त लोकसभेत सुरू करता येते. एकंदरीत घटना दुरुस्ती प्रक्रियेसंदर्भाने बोललं गेलेलं आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. क आहे, घटना दुरुस्ती विधेयक फक्त मंत्री सादर करतात. आणि ड दिलेलं आहे, यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही. ओके, सो घटना दुरुस्ती प्रक्रिया कशा पद्धतीने अवलंबिली जाते ते या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, विधेयक सादर करताना, आता विधेयक जेव्हा सादर केलं जातो तर त्या संदर्भाने काय कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, तर दुरुस्ती विधेयक सादर करताना संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर केलं जातं. ओके, आता आपल्या अ स्टेटमेंट मध्ये दिलेलं होतं की घटना दुरुस्ती प्रक्रिया फक्त लोकसभेत सुरू करता येतो का, तर हे जे काही स्टेटमेंट आहे ते एकंदरीत चुकीचं आहे. ओके, सो या ठिकाणी अ स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर आहे अ स्टेटमेंट चुकीचं, त्यामुळे पर्याय क्रमांक सॉरी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. ओके, सो प्रश्नात आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. पुढे जाऊया, पुढचा जे इन्फॉर्मेशन आहे ते बघूया. आता हे जे काही विधेयक आहे, घटना दुरुस्ती विधेयक, मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतात. ओके, सो मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतात, हे देखील लक्षात ठेवा. आता क स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की घटना दुरुस्ती विधेयक फक्त मंत्री मांडू शकतात. सो क देखील या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, क चुकीचा आहे. त्यानंतर आहे, यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. ओके, यासाठी अर्थात विधेयक सादर करताना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. आणि ब विधानात दिलेलं आहे, यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते का, तर नसते. सो ब देखील या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, त्यामुळे अ, ब आणि क चुकीचे स्टेटमेंट आहे. आता चौथा स्टेटमेंट किंवा ड स्टेटमेंट बरोबर आहे का ते बघूया. आता लक्षात ठेवा, प्रत्येक सभागृहामध्ये अर्थात लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहामध्ये विशेष बहुमताने जे काही घटना दुरुस्ती विधेयक आहे ते पारित होणे गरजेचं असतं. ओके, सभागृहामध्ये जर मतभेद झाल्यास किंवा वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात प्रदान केलेलं नाही. ओके, सो लक्षात ठेवा, संयुक्त बैठकीची तरतूद यासाठी अर्थात घटना दुरुस्ती प्रक्रियेसाठी दिलेले नाही. त्यामुळे ड स्टेटमेंट जे दिलेलं आहे की यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद दिलेली नाही. सो ड या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो ड योग्य आहे, मात्र इतर जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, सो अ, ब, क चुकीचे आणि ड योग्य, आणि आपल्याला चुकीचे विचारलेले होते म्हणजे अयोग्य विचारलेले होते. सो पर्याय क्रमांक अ, ब आणि क हे चुकीचे असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, मात्र ड बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, आता राज्यांची मंजुरी म्हणजे काय, तर एखाद्या विधेयकावर जे विशेष विधेयक असेल किंवा ज्यामध्ये संघराज्यात्मक प्रणालीमध्ये काही बदल करायचे असतील, सो अशा वेळेस संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानसभेने साध्या बहुमताने मंजुरी दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल करता येतो. ओके, सो दुरुस्तीला राज्यांची मंजुरी आवश्यक असते. अशा वेळेस किमान अर्ध्या राज्यांच्या विधानसभेने ते मंजूर करणे आवश्यक असतो. ओके, सो प्रत्येक राज्याने साध्या बहुमताने ती दुरुस्ती पारित करावी लागते. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा
किती कालावधीमध्ये त्या राज्याने त्या विधेयकाला केंद्राने पाठवलेल्या घटनादुरुस्ती विधेयकाला संमती द्यावी त्या संदर्भात राज्यघटनेत कालमर्यादा नमूद करण्यात आलेलं नाही. ओके, सो कालमर्यादेची अट राज्यांच्या बाबतीत संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. राष्ट्रपतींची मान्यता लक्षात ठेवा. दोन्ही सभागृहांनी जे काही राज्यघटना दुरुस्ती विधेयक आहे ते मंजूर केल्यानंतर आणि जे इतर राज्यांच्या जर आवश्यक असल्यास राज्यांनी देखील निम्म्यापेक्षा अधिक राज्यांनी मंजूर केल्याच्या नंतर ते विधेयक राष्ट्रपतींकडे सादर केले जाते. आणि या ठिकाणी फार महत्वाचा पॉईंट आहे, राष्ट्रपतींना त्या विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. ओके, सो घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो जर प्रश्न आला की राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती कायद्याला किंवा घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता नाकारू शकतात किंवा मान्यता देऊ शकतात किंवा देऊ शकत नाही, सो त्यांना मान्यता द्यावीच लागते किंवा विधेयकाला मान्यता दिलीच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, ते विधेयकाला दिलेली संमती रोखू शकत नाही किंवा संसदेच्या पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही. ओके, संमती रोखून ठेवू शकत नाही किंवा संसदेच्या पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही, त्यांना संमती देणे बंधनकारक असते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स आपण थोडक्यात डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिले साधे बहुमताने कोणत्या तरतुदींमध्ये बदल करता येतो, त्यानंतर विशेष बहुमताने, आणि त्यानंतर आहे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने बदल करता येणारे जे काही तरतुदी आहेत ते बघणार आहोत. आणि शेवटच्या क्षणामध्ये किंवा शेवटच्या स्लाइडमध्ये आपण आतापर्यंत जे लेटेस्टमध्ये जे काही घटना दुरुस्ती झालेल्या आहेत ते थोडक्यात बघणार आहोत. ओके, म्हणजे टू द पॉइंट परफेक्ट रिव्हिजन आपलं होणार आहे. ओके, खालील तरतुदीमध्ये बदल करताना संसदेला विशेष बहुमताने व किमान निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो कुठले विधान आहेत ते ज्यामध्ये संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असतो, सोबतच किमान निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीची आवश्यकता असतो. वस्तू व सेवा कर परिषद आहे का? संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व संदर्भाने आहे का? क आहे संसदेची गणसंख्या निश्चित, ज्याला संसदेच्या कोरम म्हटलं गेलेलं आहे. आणि ड दिलेला आहे एखाद्या नव्या राज्याची स्थापना करण्यासंदर्भाने संसदेला विशेष बहुमत आणि किमान निम्म्या राज्याची संमतीची आवश्यकता असतो का? ओके, आता साध्या बहुमताने लक्षात ठेवा. साध्या बहुमताने अर्थात काय, तर यामध्ये जे काही सभागृह आहे त्या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या जे काही सदस्य आहेत तर त्यांच्या बहुमताने ते जे काही विधेयक आहे ते दोन्ही सभागृहामध्ये पास झालेलं असेल तर त्याला साध्या बहुमताने विधेयक मान्य झाले अशा पद्धतीने संबोधले जाते. ओके, आता याच्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत जे साध्या बहुमताने त्याच्यावर बदल करता येतात? नवीन राज्यांची राज्यांचा प्रवेश असेल किंवा नवीन राज्य स्थापनेसंदर्भाने तरतुदी असतील, नवीन राज्यांची निर्मिती संदर्भाने असेल किंवा विद्यमान राज्यांच्या क्षेत्रांची सीमांची किंवा नावात बदल करण्यासंदर्भाने असेल, तर या ठिकाणी साध्या बहुमताने बदल केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवा, यांचा जे काही नेचर आहे किंवा स्कोप आहे ते 368 अंतर्गत येत नाही, म्हणून याचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्ती प्रक्रियेत होत नाही, तर ते ऍडिशनल आहे. ओके, एक्स्ट्रा आहे. सो 368 या कलमामध्ये या साधारण किंवा संसदेत साध्या बहुमताने बदल करण्याचा तरतूद दिलेला नाही. ओके, राज्यांमध्ये विधान परिषदांची स्थापना करणे किंवा विधान परिषद बरखास्त करण्यासंदर्भाने देखील साध्या बहुमताने जी काही तरतूद आहे ती बदलता येऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे दुसऱ्या अनुसूचीमधील जे काही वेतन भत्ते व सवलतीच्या तरतुदीमध्ये बदल करणे. संसदेतील कोरम जे आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे त्याच्यामध्ये देखील बदल करताना साध्या बहुमताने करता येतो. संसदेतील कार्यपद्धती संदर्भात नियम. ओके, संसदेचे वेतन, संसद सदस्यांचे वेतन व भत्ते, संसदेतील इंग्रजी भाषेचा वापर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो काही अधिकार आहे संसदेला आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो का, त्या संख्या ठरवण्यासंदर्भाने जी तरतूद आहे त्याच्यात सो नक्कीच करता येतो आणि तेही साध्या बहुमताने. ओके, त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, जे अधिक अधिकार प्रदान करणे. ओके, जे काही अधिकार क्षेत्र आहे ते वाढवण्यासंदर्भात देखील या पद्धतीने साध्या बहुमताने बदल करता येऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे राजभाषेचा वापर, जे काही ऑफिशियल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे झाले ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे 71वी घटना दुरुस्ती, त्यानंतर आहे 91. सो जे काही आपले जे काही राजभाषा आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही 22 भाषा आहेत त्या 22 भाषांच्या संदर्भात काही बदल करण्याचा झाल्यास ते देखील या साध्या बहुमताने बदल करता येतो. ओके, नागरिकत्व संपादन व समाप्ती, जे काही सिटिझनशिप आहे ते देखील साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो त्या प्रोव्हिजन मध्ये.
संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकामध्ये काही बदल करायचे झाल्यास ते देखील या साध्या बहुमताने करता येतो. मतदारसंघाचे परिसीमन करणे, ओके, सो जे काही डिलिमिटेशन ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो त्याच्यामध्ये देखील काही बदल करायचे झाल्यास साध्या बहुमताने. केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भाने देखील 5वी अनुसूची, ज्याच्यामध्ये 10 अनुसूचित राज्यांचा समावेश होतो, त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन मध्ये बदल करायचे झाल्यास ते देखील या साध्या बहुमताने करता येतो. 6व्या अनुसूचीमध्ये, ज्याच्यामध्ये 6 राज्य आहेत, ओके, सो कुठले ते राज्य आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. सॉरी, 4 राज्य आहेत, ओके, माफ करा, या ठिकाणी 6 म्हटलेलं आहे. सो 4 राज्य आहेत, ज्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, ओके. सो आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, अशा पद्धतीने 6 राज्यांच्या संदर्भाने जी 6वी अनुसूची आहे, तर त्या 6व्या अनुसूचीमध्ये काही बदल करायचे झाल्यास या साध्या बहुमताने करता येतो, आणि त्याला संविधान दुरुस्ती म्हटलं जात नाही, ओके. 368 अंतर्गत संविधान दुरुस्ती म्हटलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा, ओके. त्यानंतरचं आहे संसदेच्या विशेष बहुमताने. संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजे काय, तर प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, म्हणजे 50% पेक्षा जास्त सदस्य उपस्थित किंवा त्यापेक्षा जास्त जी मते आहेत ते त्या विधेयकाच्या बाजूने मिळायला हवी, किंवा प्रत्येक सभागृहातील उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने, ओके. सो 50%पेक्षा जास्त सदस्यांनी त्या विधेयकाच्या बाजूने मते मिळालेली असायला हवी, ओके, एकूण सदस्य संख्येच्या. समजा काय, तर लोकसभेमध्ये 550 सदस्य आहेत, ओके. सो 550 पैकी याचे अर्धे निम्मे केले तर आपल्याला 225 सदस्य दिसून येतात, ओके. सो 225 सदस्यांचे जे काही संमती आहे ते मिळणे आवश्यकच आहे, ओके. सो यापेक्षा कमी जर असेल आणि 225 पेक्षा जी काही ज्या दिवशी मतदान घेण्यात येईल, या संसदेच्या विशेष बहुमताने ज्यावेळेस घटना दुरुस्ती करता वेळेस जेव्हा मतदान घेण्यात येईल, सो अशा वेळेस 225 पेक्षा जास्त जे सदस्य आहेत तर त्या ठिकाणी प्रेझेंट असणे आवश्यक आहे, ओके. कारण एकूण सदस्य संख्येपेक्षा 50% जास्त असणे अपेक्षित आहे, आणि जे उपस्थित राहतील तर उपस्थित राहणाऱ्यांचा 2/3 बहुमताने तो निर्णय घेतला जाईल, ओके. 225 पैकी 2/3 जितके होते तर त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, ओके. सो त्याला विशेष बहुमताने म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रोव्हिजन कुठले आहे, तर मूलभूत कर्तव्यामध्ये काही बदल घडवून आणवायचे झाल्यास, तसेच राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये काही बदल घडवून आणवायचे झाल्यास, ओके, मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज का, तर नाही, डीपीएसपी, ओके, डीपीएसपी, फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी संदर्भाने बदल करायचे झाल्यास संसदेच्या विशेष बहुमताने बदल करता येतो. आणि तिसरा देखील दिलेला आहे की वरील पहिल्या आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये, पहिल्या म्हणजे काय, तर साधारण साध्या बहुमताने ज्या तरतुदी आहेत तर त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या नाहीत तशा तरतुदी, आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीमध्ये ज्या तरतुदींचा समावेश नाही त्या तरतुदींमध्ये बदल करायचे झाल्यास या संसदेच्या विशेष बहुमताने बदल करता येतो, ओके. त्यानंतर आहे निम्म्या राज्यापेक्षा संमतीने. संसदेच्या विशेष बहुमताने सोबतच निम्म्या राज्यांच्या विधानसभेच्या संमतीने त्यामध्ये कोणत्या तरतुदीमध्ये बदल करता येतो, तर राष्ट्रपतींची निवड असेल किंवा त्यांची पद्धत, ओके, निवडीची पद्धत, त्यामध्ये बदल करण्यासंदर्भात. थोडक्यात हे फेडरेशन किंवा एकंदरीत जे काही फेडरल जे वैशिष्ट्य आहे, संघराज्य वैशिष्ट्य आहे, तर संघराज्य वैशिष्ट्यांना जर घटना दुरुस्तीमध्ये बाधा होऊ नये, ओके. सो ते केवळ संसदेचे अधिकार राहू नये तर त्यामध्ये राज्यांचा देखील वाटा असायला हवा, यासाठी म्हणून यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, ओके. सो राष्ट्रपतींची निवड असेल, त्याची पद्धत असेल, केंद्र व राज्यांच्या कार्यकारी अधिकारांच्या बाबतीत संदर्भाने बदल करायचे झाल्यास निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानसभेचे जे काही मंजुरी आहे ते मिळवणे आवश्यक असतो. केंद्र व राज्यांमध्ये कायदेविषयक अधिकारांचे वाटप, वस्तू व सेवा कर परिषद, 7व्या अनुसूचीमधील कोणतीही यादी, संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व, राज्यघटनेत सुधारणा करण्याचा संसदेचे अधिकार व त्याची पद्धती, ओके. या ठिकाणी दिलेलं आहे कलम 368 मध्ये, ओके. 368च्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की एखाद्या नवीन प्रोव्हिजन जर आपल्याला वाटलं की या संसदेच्या विशेष बहुमताने बदल करण्यामध्ये नवीन प्रोव्हिजन टाकायचं आहे, याच्यामध्ये 9 नंबरचं नवीन प्रोव्हिजन टाकायचं आहे, तर अशा वेळेस देखील राज्यांची संमती आवश्यक लागेल. संसदेचे विशेष बहुमत तर आवश्यक आहेतच, सोबतच त्यासाठी राज्य जे निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानसभेच्या संमतीची आवश्यकता असेल, ओके. सो संसदेच्या राज्यघटनेच्या दृष्टीत देखील अशा पद्धतीने बदल करता येऊ शकतो, ओके. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया.
या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं की कुठल्या तरतुदी संसदेच्या विशेष बहुमताने आणि किमान निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने बदल करता येतो? तर वस्तू व सेवा कर आहे का? तर नक्कीच आहे. संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व आहे का? तर नक्की. ओके. संसदेची घनसंख्या निश्चिती संदर्भात किंवा संसदेच्या कोरम संदर्भाने साध्या बहुमताने करता येतो. या ठिकाणी 5 नंबरचा क्रमांक तुम्ही बघू शकता. संसदेतील कोरम किंवा घनसंख्या निश्चितीसाठी साध्या बहुमताने करता येतो. त्यामुळे हे आपल्या विधानात किंवा आपल्या पर्यायात नको. त्यानंतर आहे ड, एखाद्या नव्या राज्याची स्थापना. पहिल्याच दिलेल्या एखाद्या नव्या राज्याची स्थापना संदर्भाने तो हे देखील साध्या बहुमताने करण्यात येतो. आणि या ठिकाणी विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे क आणि ड चुकीचं असणार आहे. सो अ आणि ब योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. यामध्ये वस्तू व सेवा कर आणि संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व. ओके. सो वस्तू व सेवा कर आणि संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व हे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने बदल करता येतो. ओके. अशा पद्धतीने आपण राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भाने बघितलेलं आहे. ओके. अलीकडील जे काही महत्वाची घटना दुरुस्ती आहे ते लक्षात ठेवा. 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर परिषद. ओके. वस्तू व सेवा कर संदर्भात जीएसटी संदर्भात करण्यात आलेली आहे. 102वी घटना दुरुस्ती 102nd अमेंडमेंट ऍक्ट. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. 103वी घटना दुरुस्ती 103rd अमेंडमेंट ऍक्ट. याच्यामध्ये कलम 15 मध्ये खंड 4 ते 5 मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि इतर जे काही वर्गातील जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण. ओके. ईडब्ल्यूएस यांना 10% आरक्षणाची जी काही तरतूद आहे ते या 103वी घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे. त्यानंतर 104वी घटना दुरुस्ती 104th अमेंडमेंट ऍक्ट नुसार जी 2020 मध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी लोकसभा आणि विधानसभेमधील जे काही जागांचे आरक्षण आहे ते 10 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेले आहे. ओके. सो 104वी घटना दुरुस्ती यासाठी करण्यात आलेली आहे 2030 पर्यंत. आणि यामध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी याआधी 2020च्या आधी जे काही राखीव जागा होत्या तर ते काढून टाकण्यात आलेलं आहे. 105वी घटना दुरुस्ती 2021 मध्ये करण्यात आलेली आहे. तर राज्यांना जे काही एसीबीसी. ओके. सो एसईबीसी म्हणजे काय तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास, सोशली अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो राज्यांना परत करण्यात आलेला आहे. ओके. जो केंद्राकडे होतं ते आता परत राज्यांना या 105वी घटना दुरुस्ती कायदा 2021 नुसार करण्यात आलेला आहे. आणि लेटेस्ट मध्ये 2023 मध्ये अलीकडे चर्चेचा विषय असणारा 106वी संशोधन कायदा किंवा 106वी घटना दुरुस्ती कायदा 2023 याच्यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या विधानसभेतील सर्व जागांपैकी 1/3 जी जागा आहे ती महिला आरक्षण विधेयकासंदर्भाने. ओके. ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसंदर्भाने देखील तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. सो महिला आरक्षणासंदर्भाने ही 106वी घटना दुरुस्ती कायदा आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण महत्वाचे जे काही अलीकडील महत्वाचे घटना दुरुस्ती आहे ते देखील बघितलेलं आहे. ओके. सो हे जे काही घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे ते आपण बघितलेलं आहे. आता 14 नंबरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच करंट संदर्भाने 2 प्रश्न आपण ऍड करतो म्हणून आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं. ओके. सो यामध्ये खालील कोणत्या कायदा आयोगाने. ओके. सो खालील कोणता कायदा आयोगाने देशात एक देश एक निवडणुकीची शिफारस 1999 मध्ये करण्यात आलेली आहे अशा प्रश्न आहे. इंद्रसाहनी कायदा, बीपी जीवन कायदा, NM व्यंकटचलैया कायदा आणि BS चव्हाण कायदा. ओके. सो या ठिकाणी दिलेला आहे वन नेशन वन इलेक्शन संदर्भाने. लक्षात ठेवा ज्यामध्ये लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यासंदर्भाने जो काही नियम होता तो 1967 पर्यंत या पद्धतीने जो काही निवडणुका होत्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जात होत्या. ओके. मात्र या संकल्पनेचा जो काही उद्देश आहे त्याच्यामध्ये या संकल्पनेच्या म्हणजे वन नेशन वन इलेक्शनच्या तर निवडणूक प्रक्रिया सुलभ करणे, खर्च जो होतो आहे त्याच्यामध्ये कमी करणे आणि वारंवार निवडणुका घेण्यात जो काही अडचण निर्माण होतो त्या अडचण कमी करण्यासंदर्भाने यासाठी म्हणून ही वन नेशन वन इलेक्शन पद्धती अवलंबिली जाते. 1999 मध्ये बीपी जीवन रेड्डी. ओके. लक्षात ठेवा बीपी जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक कायदा आयोग स्थापन झालेला होता. या कायदा आयोगाने जे काही लॉ कमिशन ज्याला म्हटलं गेलेलं आहे सो 170व्या अहवालात एकत्र निवडणूक घेण्याची शिफारस केलेली होती. ओके. सो एकत्र निवडणूक घेण्याची शिफारस कोणत्या कायदा आयोगाने केली होती? सो बीपी जीवन रेड्डी. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2
BP जीवन कायदा आयोग, ओके, जे 1999 मध्ये स्थापन झालेलं होतं. आता BS चव्हाण, ओके, BS चव्हाण, न्यायमूर्ती BS चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 2018 मध्ये एक कायदा आयोग स्थापन झालेला होता. या कायदा आयोगाने असं म्हटलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीत घटनेच्या चौकटीत हे वन नेशन वन इलेक्शन बसत नाही, ओके, म्हणून अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती करू नयेत किंवा आवश्यक घटनात्मक सुधारणा त्यांनी सुचवलेल्या होत्या, ओके. आणि अलीकडे 2023 मध्ये आपले भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही वन नेशन वन इलेक्शनची जी काही समिती आहे ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न या लेक्चरमधील, ब्रेकिंग द मोल्ड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं आहे? उर्जित पटेल, या ठिकाणी अजित पटेल झालेला आहे, सो ते ऍक्च्युअली मध्ये उर्जित पटेल आहे. नंतर आहे रघुराम राजन, शक्तिकांत दास, नंतर वाय.बी. रेड्डी, ओके. सो ब्रेकिंग द मोल्ड, ओके, सो ब्रेकिंग द मोल्ड कोणी लिहिलेलं आहे तर रघुराम राजन व रोहित लांबा यांनी लिहिलेलं आहे, ओके. सो लक्षात ठेवा, रघुराम राजन यांचं पुस्तक आहे ब्रेकिंग द मोल्ड. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे उर्जित पटेल यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? सो त्यांचं ओव्हरड्राफ्ट, सेव्हिंग द इंडियन सेवर नावाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा, ओव्हरड्राफ्ट, उर्जित पटेल. नंतर आहे इंडिया अनलिमिटेड, ओके, अरविंद पनगारिया, जे काही 16व्या वित्त आयोगाचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत. सो या वित्त आयोगाचे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी इंडिया अनलिमिटेड रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी अशा पद्धतीने या पुस्तकाचा जे काही कव्हर पेज आहे ते या ठिकाणी दिसून येतो आहे, ओके. सो हे पुस्तक अरविंद पनगारिया यांनी लिहिलेलं आहे. आणि वाय.बी. रेड्डी, जे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांनी ॲडवाइस अँड डिसेंट्स माय लाईफ इन पब्लिक सर्व्हिस नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा, ॲडवाइस अँड डिसेंट्स, ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, रघुराम राजन, ब्रेकिंग द मोल्ड पुस्तक, ओके. सो असे 15 प्रश्न एकंदरीतच रिव्हिजन स्वरूपात आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि टू द पॉइंट आणि परफेक्ट प्रत्येक पॉईंट या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ओके. आता हे जे काही राज्यसेवेसाठी आपण रिव्हिजन बॅच सुरू केलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ओके. सो रिव्हिजन बॅचमध्ये आपण एकंदरीत 5 आठवड्यांची बॅच असणार आहे, म्हणजे साधारण 30 दिवसाची, ज्यामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, विज्ञान हे विषय कव्हर केले जाणार आहेत. प्रत्येक विषयाचे 2 किंवा 3 टॉपिकवर प्रश्न असणार आहेत आणि एका लेक्चरमध्ये 15 प्रश्न किंवा 15 प्रश्न हे डिस्कशनच्या माध्यमातून किंवा या YouTube व्हिडिओवर ते विश्लेषण उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जी क्विज असेल किंवा जो प्रश्न असेल तो एकंदरीतच टेलिग्रामवर स्वतंत्रपणे जे काही क्विज बॅच आहे त्याच्यात उपलब्ध करून दिले जाईल, ओके. तो जवळपास 90 प्रश्न 5 आठवड्यांमध्ये 90 टॉपिक पूर्ण होणार आहेत. आणि 90 टॉपिक म्हणजे काय तर एका टॉपिक मधून साधारणतः एका विषयाचे म्हणजे काय तर 90 जे प्रश्न आहेत. सो 5 आठवड्यांमध्ये 90 प्रश्न. सो थोडक्यात काय तर 450 प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, ओके. सो या ठिकाणी दररोज 2 प्रकरणावर किंवा 2 टॉपिकवर 12 प्रश्न आणि 3 चालू घडामोडीचे किंवा 2 चालू घडामोडीचे किंवा पूर्ण प्रश्न एकाच विषयावर देखील राहू शकतात, ओके. सो असे 15 प्रश्न दर प्रत्येक दिवशी. सो 5 आठवड्यांमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 6 दिवसाचे म्हणजे प्रत्येक दिवशी 15 प्रश्न असे 6 दिवसाचे 90 प्रश्न आणि 9 5 45 म्हणजे एका आठवड्यांमध्ये 90 प्रश्न तर 5 आठवड्यांमध्ये 450 प्रश्न असा एकंदरीत कॅल्क्युलेशन आपण ठरवलेलं आहे, ओके. आता या बॅच घेणाऱ्यांना जे काही आपण मागील PYQ डेली स्वरूपाची बॅच सुरू केलेलं होतं त्यामध्ये 90 दिवसामध्ये दररोज 10 प्रश्न आपण 10 PYQ डिस्कस करत होतो, त्याची विश्लेषण देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, ते देखील त्याचा ऍक्सेस देखील तुम्हाला मिळेल, ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल, ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.